ऍक्च्युली मागील प्रमाणेच आपण स्वागत हारतोडे या सगळ्याच गोष्टी पारंपरिक पद्धतीने चालू येतात, तर त्याला कुठेतरी फाटा देऊन परिवर्तन व्हावं या समूहाच्या नावासारखं. तर आपण बाकीच्या सगळ्यांचं किंवा सर्वांचा सन्मान वगैरे असं करत नाही, तर जे भक्त आपले या ठिकाणी असतात त्यांचा सत्कार आणि तो सुद्धा हारतोडे न देऊन पुस्तके देऊन आपण त्याचा सत्कार करत असतो. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हबप धर्मकीर्ती महाराज उर्फ नितीन सावंत यांना मी पाचारण करतो आपलं स्वागत स्वीकारण्यासाठी. मी परिवर्तन लोकसभा चळवळीचे दुसरे आमचे मित्र अजय कदर यांना विनंती करतो की त्यांनी हबप धर्मकीर्ती महाराजांचे स्वागत करा. ओके, इथे या. येस. तुमच्या परिवर्तन समूहाला हे देऊ आपण. शेवटी द्यायचं का? धन्यवाद अजय. नाव परिवर्तन समूह. यानंतर आपण थोडा विलंब न करता या कार्यक्रमाचे कीर्तनाचे प्रमुख वक्ते हबप धर्मकीर्ती महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ओके, असू दे, लागणार नाही. सन्माननीय विचारपीठावरील सर्व मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित असणारे पत्रकार संघाचे प्रमुख जोगदंड साहेब, या भागाचे राजकीय क्षेत्रातले आणि ज्यांच्याकडे नगरसेवक, उपमहानगराध्यक्ष आणि विविध पद होती असे खंदारे साहेब, त्यानंतर इथे आमचे मानवमुक्ती मिशनचे पूर्णेचे तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, त्याचबरोबर एकूण लिंगायत चळवळीचे प्रचारक नितीनजी दावलबाजे, परिवर्तन समूहाचे नसीर सर, त्याचबरोबर अजय खंदारे, त्याचबरोबर प्रशांत भूषणजी आणि एकूण सगळे या परिवर्तन समूहाचे पदाधिकारी, माझ्या मायमाऊल्यांनो, भावांनो आणि बहिणींनो, सरांनी प्रास्ताविक केलं त्याप्रमाणे आपण एकूण महापुरुषांची विचारधारा, त्यातलं सगळं मोटिवेशन आणि आपल्याला आजच्या काळात काय करता येईल याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. मोटिवेशनची गरज सध्याला परिवर्तनवादी चळवळीत प्रचंड आहे, कारण नैराश्य देखील आलेलं आहे. चळवळी अधोगतीला जाताना आपण पाहतो आहोत. चळवळींचा एक पूर्वीचा जो उत्साह होता तोही जरा कमी झालेला आहे. अशा काळामध्ये तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपण या एकूण महापुरुषांच्या मोटिवेशनल प्रसंगांमधून आपण करणार आहोत. या देशाला एक फार मोठी समतेची, बंधुभावाची परंपरा आहे. त्या परंपरेला नेहमी आपण अभिवादन करतो, त्यामुळे इथेही ते अभिवादन करणं मला अग्रक्रमाचं वाटतं. या देशामध्ये हजारो वर्षापूर्वी ज्यांनी या देशातल्या सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आयुष्याचं मातेरं केलं आणि सबंध भारतभर जो बिना चप्पलचा फिरला, ज्यांनी 4 ऋतूमध्ये राहता येईल अशी सुंदर राहण्याची घरं सोडली, बापाचं फार मोठं नावलौकिक असणारं राज्य सोडून चारिका करत राहिला आणि ज्यांनी आपल्या भिक्खू संघाला सांगितलं, चरत भिकवे चारिकम लोकानुकंपाय अर्थानुहिताय बहुजन हिताय बहुजन सुखाय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण असं म्हणणाऱ्या समस्त भारतीयांच्या जीवनाच्या सुरुवातीला, मध्यंतरी आणि त्यांचं शेवटीलाही कल्याणच व्हावं यासाठी प्रचारकांच्या फळ्या उभा करणाऱ्या तथागत भगवान बुद्धांना मी अभिवादन करतो. तथागताच्या या विचारधारेवर या देशात असंख्य राजे महाराजे उभे राहिले, मार्गक्रमण केलं आणि त्या राजे महाराजांनी आपल्या चांगुलपणाची छाप मागे ठेवली. पण दुर्दैव असं, या देशातल्या धर्मग्रंथांनी आपल्या पूर्वजांची, राजे महाराजांची चांगली दखल घेतलीच नाही. उलट या देशातल्या धर्मग्रंथांनी आपल्या पूर्वजांना प्रचंड बदनाम केलं
असाच बदनामीला बळी पडलेला एक जीवाचा जीवलग 7 काळजातला निखळ प्रेरणेचा झरा महासम्राट बळीराजा यांनाही अभिवादन करतो। बळीराजाच्या नंतर असं ज्यांचं संपूर्ण आशिया खंडावर जम्बूद्वीपावर एक प्रचंड मोठं राज्य उभं होतं आणि ज्यांनी या राज्यामध्ये केवळ समतेसाठी, बंधुभावासाठी, एकोप्यासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना प्रचारकांना दान देऊन टाकलं, असे या देशाचे चक्रवर्ती राजे सम्राट अशोक यांनाही अभिवादन करतो। अशोकाच्या बद्दल एक शाहीर सांगतो, हजारों साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, हर तरफ लड़ाइयां लड़ाइयां जारी थी, जिसने सारी लड़ाइयां जीत कर शान अपनी बढ़ाई थी। अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी बुद्धों के कदमों में चढ़ाई थी। ज्याने सर्वस्व आपलं तथागताच्या चरणावर अर्पण केलं त्या सम्राट अशोकांना अभिवादन करतो। अशोकाच्या नंतर ही समतेची चळवळ या देशात मध्ययुगीन भारताच्या कालखंडात संतांनी उभी केली, चालवली, ती यशस्वी करून दाखवली। कोणताही राजाश्रय नसताना ज्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर राजे महाराजांच्या विरोधाला न जुमानता स्वतंत्र लिंगायत धर्माची चळवळ उभी केली, ज्यांनी वेदावर असूड ओढेल असं सांगून धर्मग्रंथांची परखड टीका केली, ज्यांनी सांगितलं माझ्या धर्मात अस्पृश्याचा कुत्रा घेईल पण ब्राह्मणांना घेणार नाही, असं सांगणारे जगज्योती बसवांना यांनाही अभिवादन करतो। बसवांनांच्या शरणांचं पुढे काय झालं तर एकूण 770 शरणांच्या हत्या झाल्या, कारण हे आंतरजातीय विवाह सोहळे लावायला निघाले होते। आणि म्हणून या सगळ्या शहीदांना, सगळ्या शरणांना अभिवादन करतो। बसवांनांच्या नंतर ही समतेची चळवळ या देशात पुढे चक्रधर स्वामींनी चालवली आणि चक्रधर स्वामींनी परधर्माची वैदिक धर्माच्या विरोधात स्वतंत्र पायाभरणी केली आणि सांगितलं स्वातंत्र्य हाच मोक्ष, पारतंत्र्य हे बंधन। स्वातंत्र्याचं महत्व सांगितल्याबद्दल चक्रधर स्वामींना अभिवादन करतो। चक्रधर स्वामींच्या नंतर म्हणजे बसवांना आणि चक्रधर स्वामींच्या नंतर या देशात तुमच्या आमच्या जवळच्या हिंगोली जिल्ह्यातून ज्यांनी स्वतंत्र भागवत धर्माची निर्मिती केली, ज्यांनी केवळ भागवत धर्माची निर्मिती नव्हे तर शीख धर्माचा पाया घातला, असे या देशाचे संत श्रेष्ठ भागवत धर्माचे संस्थापक संत शिरोमणी संत नामदेव महाराजांना अभिवादन करतो। नामदेवांना मराठवाड्यानी आणि हिंगोली जिल्ह्याने काय दिलं तर अजून कुणालाही नामदेवांची मंदिरे उभी करता आली नाहीत। आहे जिथे मंदिर ते मंदिरे गुडघ्याच्या वर काही उभं दिसत नाही। औंढ्याला तुम्ही गेलात तर गुडघ्या एवढी नामदेवांची मूर्ती आहे। ज्या नामदेवांना हिंगोली जिल्ह्याने मराठवाड्याने काहीच दिलं नाही, त्या नामदेवांना पंजाबने 500 पेक्षा जास्त उंच गुरुता गाद्या उभ्या केल्या, मंदिरं बांधली आणि नामदेवांचा विचार पंजाबने डोक्यावर घेतला। त्या नामदेवांना औंढा नागनाथांनी काय दिलं, त्या गावाने काय दिलं, त्या मंदिराने काय दिलं, मराठवाड्याने काय दिलं, हिंगोली जिल्ह्याने काय दिलं तर एकदा औंढा नागनाथाच्या मंदिरात नामदेव महाराज कीर्तन करायला गेले आणि कीर्तन करायला गेल्याच्या नंतर टाळ आणि विणा हातात होती, तेव्हा मंदिरातल्या पुरोहितांनी ब्राह्मणांनी नामदेव महाराजांना हाकलून दिलं। खरं तर नामदेव महाराज काही अस्पृश्य नाही, शिंपी ही सवर्ण जात आहे। वर्ण व्यवस्थेच्या आतल्या शिंपी जातीलाही असे जर भोग भोगावे लागत असतील तर अस्पृश्यांचे काय हाल असतील। नामदेवानी बरं झालं अभंग हिंदीत लिहिला म्हणून राहिला, मराठीतल्या तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथ्याच्या वाट्याला इंद्रायणीचा डोह आला। नामदेवांच्या या अभंगांचं काय झालं असं तुम्हाला सांगायची गरज नाही। नामदेवानी उत्तरेकडे आपल्या आयुष्याचा कटू अनुभव लिहून ठेवला। हिंदीत नामदेव महाराज सांगतात, ही नदी न जाती मेरी पंडरी के राया, ऐसा नाम दर्जी तुमने काय को बनाया, नामा टाल विना लेके राहुल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया। अरे 4 वर्ण गाय के 1 वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद। गायी 4 रंगाच्या असतात, काही तांबड्या रंगाच्या, काही काळ्या रंगाच्या, काही पांढऱ्या रंगाच्या, काही मिक्स कलरच्या। गायी 4 रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं। मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे, इथल्या धर्म पुरोहितांना जाहीर प्रश्न करणारे नामदेव होते। त्या नामदेवांच्या शिकवणीतून अनेक शिष्य उभे राहिले, त्यातली त्यांची विद्रोही शिष्या संत जनाबाई। जनाबाई म्हणते, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घेईल टाळ खांद्यावरी विना, आता मजमना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडलेले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी मने झाले मी वेशवा, निघाले केशवा घर तुझे, डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात जाणारे आणि भर बाजारात जाऊन लोकांना गुलामीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून मुक्त करणारे। पण लोक म्हणतील आगावची बाई आहे, म्हणून मी आजच घोषणा करते, काय कुणाला मनगटावर तेल घालून बोंबलायचे तर बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही। असं वागणाऱ्या स्त्रीला लोक म्हणतील आगावची बाई आहे, मी आजच घोषणा करते, मी पंढरपूरच्या विठ्ठलाचं घर निघणार आहे, त्याची वेश्या होणार आहे, पण माझं प्रबोधनाचं, परिवर्तनाचं, सामाजिक सलोख्याचं, एकोप्याचं काम सोडणार नाही। त्या जनाबाईच्या वाट्याला काय आलं, अशी घोषणा केल्याबद्दल तर पंढरपुरातून 40 ब्राह्मणांनी धिंड काढली। जनाबाईंना सबंध पंढरपुरात फिरवण्यात आलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटावर सुळावर देण्यात आलं।
अशा संतांच्या वाट्याला, सगळ्या संतांच्या वाट्याला वेदना आल्या. जनाबाईंच्या नंतर हाच नामदेवांचा, जनाबाईंचा विचार पुढे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायाने चालवला. या देशातली मनुस्मृती सांगायची शूद्रातिशूद्रांना लिहिण्याचे अधिकार नाहीत, म्हणून तुकोबाराय म्हणाले की जर आम्हाला लिहिण्याचे आणि बोलण्याचे अधिकार नसतील तर आम्ही तुमची मनुस्मृती आणि तुमचा वर्णधर्म नाकारतो. तुकोबारायांनी अभंग लिहिला, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. अरे आमच्या विठ्ठलाचा काय महिमा सांगावा, 1 कोटी ब्राह्मणांची हत्या झाली आणि एकदाच विठ्ठलाचं तोंड पाहिलं तर सगळं पाप धुतलं जातं. हा मनुस्मृतीच्या विरोधात अभंग लिहिणारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी हाच तुकोबारायांचा अभंग कृष्णा भास्कर कुलकर्ण्याची खांडोळी करून हा अभंग खरा करून दाखवणारे त्यांचे पटशिष्य, रयतेच्या राज्याचे संस्थापक, ज्यांच्याबद्दल ज्योतिराव फुले म्हणतात आम्हा कुळवाड्यांचा राजा, म्हणून कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी माहेरची देशमुखी आणि सासरची पाटीलकी याच्याही पलीकडे उदात्त विचार करून मानवी समाजाला मावळ्या एकाच संज्ञेत बांधला अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंच्याकडून दुसरा छत्रपती जो तयार झाला उभा राहिला, ज्यांनी स्वराज्याची इंचभर जमीन घेऊ दिली नाही, असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शाक्तवीर युवराज छत्रपती संभाजी महाराज, 29 वर्ष घोड्यावर राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर, तुमच्या आमच्या आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज, तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू करणारे देशाचे खरे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब आणि विद्येची खरी दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. बघा, देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या, यल्लमाला सोडलेल्या जोगतिनी झाल्या, पण माझ्या सावित्रीला सोडलेली कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, 2 तर राष्ट्रपती झाल्या. म्हणून सावित्रीमाईंना देखील अभिवादन करतो. सावित्रीमाईंचा, ज्योतिरावांचा विचार दिनांक, वेळ, वार सहित तंतोतंत पुढे चालवणारे. मराठ्याच्या घरात जन्माला आलेले तुकोबाराय म्हणत होते, घोकावया अक्षर मज नाही अधिकार. आता मराठ्याच्या कुणब्याच्या महाजनाच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांना जर म्हणावं लागत असेल की मला अक्षर घोकण्याचे अधिकार नाही, तर अतिशूद्रांचं, गावगाड्याच्या बाहेरच्या लोकांचे काय हाल असतील. तुकोबाराय म्हणाले, नाही कोणी येथे मुखियांचं जाणं, आम्ही मुखे आहोत, आम्हा मुख्यांचा कोणी नायक नाही, आम्हाला आमची कुणाला जाणीव नाही. हाच तुकोबारायांचा अभंग घेऊन त्यांच्या नावाने मूक नायक नावाचं वृत्तपत्र सुरू करणारे आणि तुकोबारायांच्या संकल्पनेतला आदर्श मुख्यांचा नायक ठरलेले भारतीय घटनेचे करेशिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करतो. बघा, फुले बाबासाहेबांच्या नंतर, शाहूराजाच्या नंतर पुढे हे समतेचं काम अण्णाभाऊंनी चालू ठेवलं. अण्णाभाऊ म्हणतात, जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात का रुतून बसला ऐरावत, चल निघ घे बिनीवरती धाव मला सांगून गेले भीमराव, असं म्हणून बाबासाहेबांचं कार्य पुढे चालवणारे आणि शिवरायांचा पवाडा 7 समुद्राच्या पलीकडे म्हणजे रशियापर्यंत घेऊन जाणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी शिकलेल्यांना प्रश्न केला, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, टाटा बिर्ला तरतील बाकी सारेच उपाशी मरतील, असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना, गणनायकांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. अभिवादनाचं कारणही असं की मागच्या महिन्यात एप्रिलमध्ये आपण फुले साहेबांची, बाबासाहेबांची जयंती केलेली आहे आणि या महिन्यामध्ये आपण संभाजी महाराजांची जयंती आणि बुद्ध पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा आपण साजरी करणार आहोत. त्यानिमित्ताने वैशाखी पौर्णिमेला तथागताचा जन्म, तथागताचं महापरिनिर्वाण आणि तथागताला ज्ञानप्राप्ती झाली, त्या औचित्याने देखील ह्या सगळ्या एकूण संघर्षाच्या परंपरेला अभिवादन करतो. थोडक्यात काय तर बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ हे नाव घ्यावंच लागेल, तरच या देशाची क्रांतीची, संघर्षाची, एकोप्याची परंपरा पूर्ण होईल. आणि म्हणून या समतेच्या, एकोप्याच्या, क्रांतीच्या परंपरेतून आम्हाला काय घ्यायचंय तर आम्हाला जीवन जगण्याची मूल्य, सूत्र आणि आम्हाला आमचं आयुष्य अधिक उन्नत करणारी सूत्र घ्यायची. काय शिकवलं आम्हाला या सगळ्या महापुरुषांनी? प्रचंड कठीण चिवट परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला संघर्ष करायचा आहे. कोणतंही तुमच्याकडे अनुकूल वातावरण नसताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला उभं राहायचंय आणि तुम्हाला तुमचा संघर्ष लढा करायचा, उभा करायचा आहे. आणि हा संघर्ष उभा करता करता तुम्हाला तुमचं आयुष्य फुलवायचंय, बहरवायचंय, हे देखील या देशातल्या पूर्वजांनी सांगितलं. आणि म्हणून संत नामदेव सांगत होते, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आम्ही ज्ञानदीप लावण्यासाठी आलेलो आहोत. आणि म्हणून संत म्हणाले, आम्हाला एक असं पंढरपूर उभं करायचंय जिथे सगळे आनंदाने फुगड्या खेळतील, गुण्या गोविंदाने नांदतील, कुणी कुणाचा जात धर्म पंथ बघणार नाही, भेदभाव करणार नाही. अशा आदर्श पंढरपूरचं स्वप्न संतांनी बघितलं. प्रबुद्ध भारताचं स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं. बळीस्थानाचं स्वप्न ज्योतिराव फुलेंनी बघितलं.
आमच्या सगळ्या महापुरुषांनी असं एक स्वप्न बघितलं ज्याच्यात सगळे आनंदाने राहतील. रविदासांनी बेगमपुऱ्याचं स्वप्न बघितलं, असं शहर पाहिजे जिथे कोणताही गम नसेल, कोणताही भेदभाव नसेल, असा बेगमपुरा पाहिजे. झालंय का ते स्वप्न पूर्ण? संतांचं पंढरपूर फक्त पंढरपुरातच उभं राहिलं, कोणत्याही गावोगाव पंढरपूर उभं राहू शकलं नाही, बळीस्थान उभं राहू शकलं नाही. भारत प्रबुद्धाच्या दिशेने गेला नाही, प्रबुद्ध भारत काही उभा राहिला नाही, बळीस्थानही आलेलं नाही फुलेंचं, आणि कोणताही बेगमपुरा उभा राहिलेला नाही. आणि म्हणून संतांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला त्या दिशेने जायचंय, थोडीशी उजळणी करायची, आम्ही बरोबर आहोत का ते चेक करायचंय. आणि म्हणून आपण ते चेक करताना असं आपल्या लक्षात येतं की नाही, आपण त्या स्वप्नाच्या दिशेनं 4 पावलं सुद्धा अजून टाकलेली नाहीत. आमचं सगळं मधल्या काळामध्ये आघळ पघळ चाललंय. लोक म्हणतील तसं यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं, आमचं चाललेलं आहे. एकमेकांचं बघून करतो आम्ही डोकं वापरत नाही, तर्क करत नाही, काहीच नाही. यानं केलं की त्यानं म्हणजे कसं? पूर्वीला ग्रहण सुटलेलं कसं कळायचं बघा, तर ब्राह्मणाच्या घरावर लक्ष ठेवायचे लोक, आणि मग ब्राह्मण ग्रहण सुटलं की काय करायचा, मोठं काय हंडा बिंडा घेऊन नदीला आंघोळीला जायचा. मग लोक सुद्धा त्याच्या मागे जायचे, म्हणायचे ग्रहण सुटलं वाटतं, देवबापा निघाले आंघोळीला. मग एका गावी ग्रहण लागलेलं होतं. त्या ग्रहणाच्या काळात लोकांनी देवबापाच्या घरावर लक्ष ठेवलं. दुपारची वेळ होती, ग्रहण सुटलं, देवबापाने हंडा घेतला, सवळं घेतलं, नदीला आंघोळीला निघाले. गावचे लोकही देवबापाच्या ब्राह्मणाच्या मागे निघाले, ग्रहण सुटलं म्हणत, कारण ब्राह्मण आंघोळीला चाललाय. सगळ्यांच्या अगोदर ब्राह्मण नदीच्या वाळवंटात उतरला, अंगावरचे दागिने, हातातल्या अंगठ्या बिंगठ्या काढल्या, हंडा ठेवला, सवळं ठेवला, आंघोळीला जाणार. मागे बघतो तर काय 550 लोक आंघोळीला येत आहेत. देवबापाला वाटलं, पुन्हा मागे बघितलं, अजून 500 येत आहेत. अख्खं गाव आंघोळीला नदीवर. आता ह्या अंगठ्या, सोनं नाणं, गळ्यातली चेन काढून ठेवली, कुणी नेली तर काय करायचं, त्याचं गठुडं बांधलं. आता गाठुडे ठेवलं तर कुणी नेलं तर काय करायचं म्हणून खड्डा खोदला, त्याच्यात गाठुडं पुरलं, आणि वर एक महादेवाची पिंड काढली, शिवलिंग काढलं, गेली आंघोळीला. लोक आंघोळीला वाळवंटात आले की ते म्हणायचे, या वेळेसचा ग्रहणाचा पर्वकाळ महादेव काढायचा आहे काय की प्रत्येकाने यायचं, तेवढ्याच समान आकाराचा महादेव काढायचा आणि आंघोळीला जायचं. प्रत्येकाने यायचं, समान आकाराचा महादेव काढायचं, जायचं. का? देवबापांनी काढलाय, ग्रहणाचा पर्वकाळ महादेव काढायचा आहे काय की. मग सगळेजण आंघोळी करून निघून गेले. देवबापांनी मंत्र म्हटले, बराच वेळ आंघोळ केली, काय सवळं बिवळं धुतलं, सगळ्यांच्या उशिरा आले आणि स्वतःचा महादेव शोधत होते, ज्याच्यात गठुडं पुरून ठेवले. बघायला गेले 500-600 पिंडी सारख्याच आकाराच्या. कोणत्या पिंडी खाली आपला महादेव सापडना. दुपारच्या वेळेला पिंडी उकरायला सुरुवात केली, संध्याकाळ झाली, पण स्वतःच्या पिंडीचा महादेव सापडणार, ते गठुडं काही सापडणार. मी कशासाठी उदाहरण दिलं? यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं. तर्क करायचा नाही, डोकं वापरायचं नाही. फॅड आला आमच्याकडे की त्या फॅड मध्ये आम्ही सहभागी होतो. आणि म्हणून मागच्या वेळेस मी पूर्वीला फार सांगायचो, अण्णा हजारेंच्या लोकपाल बिलाच्या काळात टोप्या वाटायचं फॅड आलं होतं बा, डोक्यावर टोपी घालायची, मैं भी अण्णा म्हणायची, मी भी अण्णा. मी तेव्हा सांगायचो, अण्णा तुम्हालाही टोपी घालतायत, देशालाही टोपी घालतायत, असं काही होणार नाही. पण लोक आम्हाला शिव्या द्यायचे, तुम्ही मूर्खत म्हणायचे, एवढं जग काय वेड आहे का काय, सगळं जग कसं काय टोप्या घालायले. अण्णांनी सगळ्यांना टोपी घातली, काय लोकपाल बिले आलं नाही, काहीच नाही. केजरीवाल लॉन्च झाला, अण्णा गावी येऊन बसला, अण्णांनी सगळ्यांना टोपी घातली. सांगायचं तात्पर्य काय, यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं. आपल्याकडे अजूनही स्वतःचं डोकं वापरायची, तर्क वापरायची, तर्क करायची पद्धती सुरू झालेली नाही. आणि म्हणून गावगाड्याची परिस्थिती काय आहे, एका छोट्याशा व्याख्येवरून सांगतो, महिलांना कळेल बघा. आम्हाला चांगुलपणाच्या, उन्नत मनुष्यत्वाच्या दिशेने जायचंय. बघा, तुम्ही सुखी आहात मला माहितीये, पण याही पेक्षा अधिक सुखी होता येतं. त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी पाय हलवावे लागतात. तुम्ही आनंदी आहात, पण याही पेक्षा जास्त तुम्हाला अधिक आनंदी होता येतं. त्या दिशेने तुम्ही पावलं टाकलात. एवढं सगळं मिळवलं म्हणजे आम्ही सगळं मिळवलं असं होत नाही. तर याही पेक्षा तुम्ही श्रीमंत आहात, पण याही पेक्षा अधिक श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही सतत हातपाय हलवले पाहिजे. मधल्या काळात आमच्यामध्ये साचलेपणा आलेला आहे. मधल्या काळात आता आम्हाला वाटतं सगळं आम्ही साध्य केलं, आता काय साध्य करायची गरज आहे. आणि म्हणून आमच्यातला हा साचलेपणा घालवायचा असेल तर आम्ही पुन्हा एकदा महापुरुषांच्याकडे वेगवेगळ्या अँगलनी बघितलं पाहिजे. महापुरुषांकडे सगळ्या अँगलनी बघितलं पाहिजे. त्यांचा काळ कसा होता, ते वागत होते कसे, ते बोलत होते कसे, त्यांचं कार्य कसं होतं. आणि म्हणून मी एक सज्जनाच्या व्याख्येनं आपण मुख्य विषयाकडे जाणार आहोत. सज्जन कुणाला म्हणावं, तर आपल्या गावगाड्यातली एक व्याख्या आहे बघा सज्जनाची. कुणाला म्हणावं बरं सज्जन? तर जो कुणाच्या आध्यात जात नाही, जो कुणाच्या मध्यात जात नाही, ज्याचे शब्द सुद्धा विकत घ्यावे लागतात, त्याला काय म्हणावं? सज्जन म्हणावं. सज्जन काय चाटायचंय का? सज्जन लोणचं घालायचं त्याचं? काय करायचं असं सज्जन? सज्जन घरी आला, आईने विचारलं, वाघा अमुक अमुक माणसाची पिठाची गिरणी चालू होती का? हे म्हणते काय की मी ऐकलंच नाही.
या सज्जनाचा रस्त्याने येताना कोणाच्या गिरणीवर कान सुद्धा नसतो आणि माय तोंडावरून हात फिरून म्हणते माझा वाघ लय सज्जन आहे. हा सज्जन लय शिकला, इनशर्ट करून गावभर फिरतोय, हातात मोबाईल असतंय, वट्ट्यावर बसतंय, कोणाला विचारणा बोलणा काही नाही त्याच्यात धुंदीत असतंय. आणि त्याला अख्खा गाव काय म्हणतंय, लय सज्जन आहे, त्याचा शब्द सुद्धा विकत घ्यावा लागतो म्हणे. हा सज्जन घरी आला, माईने विचारलं अमुक अमुक माणसाचं किराणा दुकान उघडं होतं का. हे रस्त्याने खाली मान घालून आला, पण यानं दुकान सुद्धा बघितलं नाही. घरी आल्यावर म्हणते काय की मी बघितलंच नाही. याचा कोणाच्या दुकानावर डोळा सुद्धा नसतंय. आणि माय म्हणते माझा वाघ लय सज्जन आहे. काय करायचे असले सज्जन? माझी पण एक सज्जनाची व्याख्या आहे. सज्जन कुणाला म्हणावं? जो कुणाच्याही आध्यात जातो, कुणाच्याही मध्यात जातो, ज्याला मध्यरात्री फोन करा पहिल्या बेलला कॉल उचलतो, जो तिरडी उचलायला पुढे असतो, जो गौऱ्या नेऊन टाकायला स्मशानभूमीत पुढे असतो, जो रक्तदान करायला पुढे असतो, जो सामाजिक चळवळीत सगळ्यांच्या पुढे असतो, त्याला सज्जन म्हटलं पाहिजे. आणि माझ्या सज्जनाच्या व्याख्येत मी सांगितलेले सगळे महापुरुष बसतात. या महापुरुषांनी इतरांच्यासाठी काम केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या देशात दखल कुणाची घेतली जाते? अशी कुणाचीही दखल घेतली जात नाही. आणि दखल घेण्याचे भारताचे निकष बघा फार वेगळे जगापेक्षा. इथं श्रीमंत आहे म्हणून दखल घेतली जाते का? तसं काही नाहीये. कारण मग श्रीमंतीच्या आधारावर जर दखल घेतली जात असेल तर गाडगे महाराजांची दखल कसं काय घेतली? बिलकुल श्रीमंत नव्हते. मग इथे प्रचंड शिक्षण घेतलं म्हणून दखल घेतात का? तरी गाडगे महाराजांचं उदाहरण देता येईल. काहीच न शिकलेले गाडगे महाराज होते तरीही दखल घेतली. तर या देशात दखल घेण्याचा निकष आहे त्याग आणि समर्पण. जो सर्वाधिक त्याग करतो, जो सर्वाधिक समर्पणाने आपलं आयुष्य व्यतीत करतो, त्याची भारतामध्ये दखल घेतली जाते. आणि म्हणून तथागताच्या वडिलांच्या शेतात 1000 सोन्याचे नांगर चालायचे, पण इतिहास काही तथागताच्या वडिलांचा लिहिला गेला नाही. सर्वस्वाचा त्याग केल्याबद्दल, त्याग आणि समर्पण केल्याबद्दल तथागताची दखल घेतली गेली. इतिहासात अजरामर झाले. कधीपर्यंत अजरामर? जोपर्यंत सूर्य चंद्र तारे असतील तोपर्यंत तथागत अजरामर राहतील. कशाच्या जोरावर? केवळ त्याग आणि समर्पणाच्या जोरावर. तथागताच्या नंतर सम्राट अशोक, जम्बूद्वीपाचा चक्रवर्ती राजा, पण सम्राट अशोक रस्त्याने जाणाऱ्या, भनंग असणाऱ्या, काहीही साधन संपत्ती नसणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पायावर डोकं टेकवायचे. श्रीमंत असणारा कोण? सम्राट अशोक. लोकांनी विचारलं तुम्ही चक्रवर्ती राजा आहात, उंच सिंहासनावरून उतरून त्या बौद्ध भिक्षूंच्या पायावर डोकं का टेकवता? तेव्हा तथागताच्या भिक्षूंकडे बघून अशोकाने उत्तर दिलं, मी त्यांच्या त्याग आणि समर्पणावर डोकं टेकवतो, नतमस्तक होतो, कारण इतिहास त्यांच्या त्याग आणि समर्पणाचा लिहिला जाईल, माझ्या श्रीमंतीचा नाही. याला म्हणायचं दृष्टिकोन. सम्राट अशोकाचा दृष्टिकोन योग्य होता, विकसित होता. तथागताच्या नंतर अशोक, अशोकाच्या नंतर अजून एक उदाहरण देतो, जगद्गुरु जगतवंद्य तुकोबरायांच्या वडिलांचं. बोहल्लोबा मोरे सावकारांना कर्ज देणारे महाजन होते, पण लोकांनी दखल काही बोहल्लोबा मोरेंच्या श्रीमंतीची, महाजनकीची घेतली नाही. सर्वस्वाचा त्याग केल्याबद्दल, लोकांना कर्जमुक्त केल्याबद्दल, लोकांच्यासाठी अभंग लिहिल्याबद्दल, लोकांचं प्रबोधन केल्याबद्दल जगद्गुरु जगतवंद्य तुकोबरायांचा इतिहास दिला गेला. याचा असा अर्थ होतो इतिहास त्याग आणि समर्पणाची दखल घेतो. आमच्याकडे इंचभर सुद्धा त्याग आणि समर्पण करायची तयारी नाहीये. आमच्यात प्रचंड सुस्ती आलेली आहे. आम्ही घराच्या बाहेर सुद्धा यायला तयार नाही. शेजाऱ्यांची खुशाली सुद्धा विचारायला तयार नाही. एकमेकांना पळीभर भाजी सुद्धा द्यायला तयार नाहीत. अशा काळातून आम्ही वावरतो आहोत, जातो आहोत. आणि म्हणून त्या महापुरुषांकडे बघितलं की लक्षात येतं, काहीही नसताना प्रचंड मोठ्या त्याग आणि समर्पणाच्या जोरावर देशात नाव केलं. बघा तुम्ही खेड्यात कधी टाटाच्या माईचा, बिर्लाच्या बायकोचा, अंबानीच्या आजीचा पुतळा बघितलाय का? तुम्ही कधी मेट्रो सिटीत टाटा, बाटा, बिर्ला, अंबानीचे पुतळे बघितलेत का? नसतात. कधीही तुम्हाला टाटा, बाटा, बिर्ला, अंबानीचे पुतळे दिसणार नाहीत. पण अंगावर चिंध्या पांघरून शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे मात्र तुम्हाला जगभरात दिसतात. याचा असा अर्थ होतो इतिहास काही टाटाच्या माईचा, बिर्लाच्या बायकोचा, अंबानीच्या आजीचा लिहिला जात नाही. इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो. इतिहास रमाई, भीमाई, अहिल्या, फातिमा, जिजाऊंचा लिहिला जातो. इतिहास त्याग समर्पणाची दखल घेतो. आणि म्हणून तुमच्याकडे प्रचंड श्रीमंती नसेल चालेल, तुम्ही गरीब असाल तरीही चालेल, कारण श्रीमंतीला कोण पुत्र विचारतं का? हो, प्रचंड श्रीमंत जन्माला येतात आणि मरतात, कोण पुत्र विचारतं? म्हणून तुम्ही श्रीमंत नसाल तरी चालेल, फक्त तुमच्या त्याग आणि समर्पणाची, माणुसकीची भावना असेल तर लोक तुमची देखील दखल घेतील, तुम्ही देखील इतिहासात अजरामर होणार.
आणि म्हणून पहिल्यांदा महापुरुषांच्या जीवन चरित्रातून आम्ही काय घेणार आहोत, मोटिवेशनल काय घेणार आहोत, तर आम्हाला घ्यायचंय संगत चांगली असली पाहिजे. संगत चांगली असल्याच्या नंतर तुम्ही वेडे वाकडे असाल, कसेही असाल, व्यसनाधीन असाल, कसेही असाल, तरीही तुमचा उद्धार होतो. तथागत बुद्धाच्या काळातलं एक उदाहरण देतो. कुणाचं? अंगुलीमालाचं. प्रचंड लोकांच्या हत्या करणारा, अंगठ्यांच्या आणि बोटांच्या माळा गळ्यात घालणारा अंगुलीमाल होता. या अंगुलीमालाला फक्त काही वेळाची संगत कुणाची मिळाली, तर बुद्धाची. बुद्धाच्या संगतीत अंगुलीमाल प्रभावित होऊन गेला आणि अंगुलीमालाचं जीवन पालटून गेलं, अंगुलीमालाचा उद्धार झाला. आम्हाला काय याच्यातून शिकायला मिळतं, तर संगत गुण चांगला असला पाहिजे. याबद्दल तुकाराम महाराजांचा एक अभंग फार चांगला आहे. ते म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नासला तैसा हरी. म्हणजे काय, तर ढेकणाच्या संगतीत हिरा गेला. आता हिऱ्यावर तुम्ही केवढाही दगड आपटला, हिऱ्यावर वरवंटा आपटला तर हिरा उडून जातो पण फुटत नाही. केवढ्याही मोठ्या दगडाने वरवंट्याने न फुटणारा हिरा, म्हणजे तो घसरतो, निसटतो, उडून जातो पण फुटत नाही. तो हिरा मात्र ढेकणाच्या संगतीत आल्यावर फुटतो, भंगतो, असं संत म्हणतात. म्हणजे काय, तर एखाद्या वाईटाच्या संगतीत चांगला आला की त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमच्या आयुष्यात पहिल्यांदा चांगली गोष्ट कोणती असावी, तर आमची संगत चांगली असावी, ज्ञानवंताची संगत असावी, योग्य लोकांची संगत असावी. आणि म्हणून संगतीच्या बद्दल तुकाराम महाराजांनी कितीतरी उदाहरणं दिलेली आहेत. ते म्हणाले, तुकोबाराय म्हणतात, पंचपक्वान्ने जेवायला केली, पंचपक्वान्ने, पण सुईभर विष त्या पंचपक्वांनात टाकलं, सुईभर विष, तर काय होईल, सगळ्या पक्वांनाचा नासोडा होईल, खाण्याच्या जेवणाचा नासोडा होईल. छोटस सुईच्या टोकावरलं विष सुद्धा नासोडा करतं. म्हणून छोटीशी कुसंगत असणारा व्यक्ती आपल्या सहवासात आला तर आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत चांगली असावी. आणि म्हणून यासाठी आमच्या संतांनी, आपल्या पूर्वजांनी कितीतरी उदाहरणं दिलेली आहेत. आणि म्हणून या संगतीसाठी तुम्हाला नेल्सन मंडेलाचं एक उदाहरण देईल. बघा, नेल्सन मंडेला 36 वर्ष कारागृहात होते. ते नेल्सन मंडेला ज्या बराकीमध्ये, ज्या खोलीमध्ये फक्त 40 लोक राहू शकतात, अशा खोलीत 150 लोक कोंडून ठेवलेले असायचे. खचाखच भरलेले 150 लोक नुसते उभे असायचे, पायावर उभे असायचे, खाली बसता यायचं नाही. नेल्सन मंडेला त्याही बराकीमध्ये सुखरूप राहू शकले का, कारण त्या बराकीत त्यांच्यासारखेच विवेकशील, त्यांच्यासारखेच तर्कशील, त्यांच्यासारखेच एकमेकांची काळजी घेणारे लोक होते. आणि नेल्सन मंडेला म्हणाले, अशा चांगल्या लोकांच्या संगतीतून मला जीवन जगण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळाली. 36 वर्ष मी कारागृहात राहू शकलो. नेल्सन मंडेलाने बाहेर आल्यावर एकच सगळ्यांना संदेश दिला की ते म्हणाले, आपली संगत सगळ्यांशी चांगली असेल ना, केवढ्याही मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर तरून जाऊ शकता. इतकी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. आणि म्हणून शिवकाळातलं पण उदाहरण आहे, कुठलं, हिरोजी इंदोळकरांचं. हिरोजी इंदोळकर हे शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले बांधणारे गुत्तेदार होते. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावर निघून गेले, किल्ल्यांच्या बांधकामाला पैसा कमी पडला. हिरोजी इंदोळकरांनी घरदार विकलं, किल्ला बांधून काढला, राज्याभिषेक सोहळा उगवला. राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेला शिवरायांना कळलं, आपल्या एका मावळ्याने घरदार सगळं विकून किल्ल्याचं बांधकाम केलंय. महाराजांनी भरलेल्या राज्याभिषेक सोहळ्यात प्रश्न केला, हिरोजी इंदोळकर, मागा, तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे, काय प्रॉपर्टी मागा, किल्ला मागा, काय द्यायचं तर देतो. हिरोजी इंदोळकर म्हणाले, महाराज यातलं काहीच नको, कारण हे संपून जाणार आहे. माझी एकच इच्छा आहे, तुम्ही ज्या दिशेने जगदीश्वराकडे जाता त्या पायरीवर माझं नाव टाका, तुमच्या बरोबर माझंही नाव निघेल. इतिहास, त्याग आणि समर्पणाचा दखल घेतो, माझंही सूर्यचंद्र तारे असेपर्यंत नाव निघेल. आजही रायगडावर एका पायरीवर नाव आहे, सेवेशी तत्पर हिरोजी इंदोळकर. शिवाजी महाराजांच्या संगतीत जेवढे मावळे आले तेवढ्या मावळ्यांचं भलं झालं. याचा पुन्हा अर्थ असा होतो, संगत गुण चांगला असला पाहिजे. आता संगत गुणाचं एक उदाहरण देतो. 2 पेताड होते बघा, पेताड, आणि पौर्णिमेच्या रात्री पांदीच्या रस्त्याने चालले होते फुल दारू पिऊन. एकमेकाची संगत, त्याने जास्त पिली की याच्यापेक्षा त्याने जास्त पिली. झुलत झुलत पांदीच्या रस्त्याने जायला लागले. पांदीच्या रस्त्याने जाताना वर उसाचं शेत होतं आणि दोघेही पांदीतून वर उसाच्या शेताकडे आले. आल्याच्या नंतर एका विहिरीत डोकावून बघितलं, मस्त बांधकाम केलेली विहीर होती. विहिरीतून डोकावून बघितल्यावर विहिरीमध्ये चंद्र दिसला. त्यातला एक दारू पिलेला म्हणते, मायचान किंवा इकडे मला, दुसऱ्याला त्या पांदीत उभा आहे त्याला म्हणते, मायचान किंवा इकडे, विहिरीमध्ये चंद्र पडला. दुसरं म्हणते, पडू दे, आपल्या काय बापाचं जात आहे, पडला तर पडला. पहिला म्हणते, माझा बाप तिकडे उसाला पाणी द्यायला लागलाय आणि उसात त्याचा अंधार झाला असेल पाणी देताना, असं करू, आपल्याला चंद्र काढावं लागेल.
पहिला पेताड म्हणते ठीक आहे बाबा, तुझ्या बापासाठी मी मदत करतो, पण एवढ्या रात्री मी काय विहिरीत उतरणार नाही, तुझा बापाला अंधार झाला आहे तर तू विहिरीत उतर. पहिला म्हणलं ठीक आहे, मला माझ्या बापासाठी उतरावं लागेल. एक दारू पेताडा विहिरीत मध्ये उतरला पहुरा घेऊन चंद्र पकडायला पाण्यात. पण ते पाणी हल्लं की चंद्र हलायचा, पहुऱ्यात काही चंद्र येईना. खालून दारू पिलेला म्हणते मायचन किंवा चंद्र लई चॅप्टर आहे, आपल्या काय हाताला येईना. म्हणलं धरायला गेलो की पळायला लागलाय, म्हणला सापडत ना. वरचा म्हणते कपारीला लपून बस शांतपैकी, त्याला वाटलं पाहिजे तू गेलास काय की, असं लपून बस. मग पहिला पेताड त्या कपारीला अंधारात लपून बसला. पाणी स्थिर झालं. पाणी स्थिर झाल्यावर बकीट धरली आणि त्या पाण्यातल्या चंद्रावर बकीट धरल्यावर जोरात शिट्टी मारली. वरच्याने जोरात पोहरा ओढला. वरच्याने पोहरा ओढल्याबरोबर त्या खडकाला दोरी अडकली आणि दोरी अडकल्याबरोबर पोहरा काही वर येईना, अडकला पोहरा. त्यातला वरचा दारू पिलेला म्हणते मायचन किंवा चंद्र लई जड आहे, आपल्या काही बापाला वडता वडना. म्हणला खालचा म्हणला तसा धरून ठेव, मी वर येतो, आपण दोघ जण ओढू. मग खालचा गेला, दोघांनी जोर लगा की हैशा सुरू केलं. ओढून ओढून दोरी कुयजून कुयजून तुटली. दोरी कुयजून कुयजून तुटल्याबरोबर दोघही उताने पडले. त्यातल्या एक जणाचं सहज लक्ष वर गेलं. त्यातला म्हणते बघ कसा एका झटक्यात वर घातला की नाही. म्हणते म्हणजे काय, चंद्र जाग्यावरच हे सांगायचं तात्पर्य, संगत गुण लागली की असं होते सगळं. आणि म्हणून आमची संगत गुण ज्ञानवंतांची, पुस्तकं वाचणाऱ्यांची, लढे मोर्चे आंदोलन करणाऱ्यांची, काहीतरी शिक्षणाच्या क्षेत्रात तरबेज असणाऱ्यांची, एखाद्या भाषेच्या ज्ञानवंताची, एखाद्याकडं कुठल्या तरी क्षेत्रातलं ज्ञान असणाऱ्याशी आपली मैत्री असावी, संगत असावी. त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, आमचा विकास होईल, आमची उन्नती होईल, आम्हाला याहीपेक्षा अधिक आनंदी होता येईल, याहीपेक्षा अधिक चांगलं जीवन जगता येईल. आणि म्हणून तुकोबराय म्हणाले होते, सांडोनिया सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा. अरे इथे जीवन चांगलंय, यापेक्षा दुसरं कोणतीही गोष्ट चांगली असू शकत नाही. कोणती? आपण अत्यंत योगायोगाने, म्हणजे कसं, 1000 नाणी आकाशात फेकली, 1 रुपयाचे 1000 नाणी आकाशात फेकली, त्यातली 99 नाणी कधीतरी एका बाजूने पडतील का? ही शक्यता अत्यंत दुर्मिळ आहे. अत्यंत म्हणजे फार दुर्मिळ. 1000 नाणी आकाशात फेकली 1 रुपयाची आणि त्यातली सगळीच्या सगळी 999 नाणी एकाच बाजूने पडावीत अशी शक्यता दुर्मिळ आहे. अशा दुर्मिळ शक्यतेतून माणसाचा जन्म झालेला आहे. 16 मूलद्रव्य पाण्यातून योगायोगाने एकत्र आली आणि एक पेशीय प्राणी आम्ही जन्माला आला. इतक्या दुर्मिळ योगायोगाने माणसाचा जन्म झाला, माणसाचा विकास झाला, माकडाकडून माणूस झाला. इतक्या दुर्मिळ शक्यतेतून मिळालेला जन्म आम्ही किती आनंदाने, सुखाने दुसऱ्याच्या कामाला येऊन जगायला पाहिजे. आम्ही हा योगायोगाने मिळालेला जन्म किती सुखी संपन्न घालवला पाहिजे. पण आमचं तसं नाही. 4 लोक एकत्रित आले की निव्वळ गऱ्हाणी असतात, दुसऱ्यांच्या बद्दल टिंगलटवाळी असते, दुसऱ्यांची उणी दुनी काढणे असतात, पण चांगलं जगणं नसतं. आपल्या 4 बाया एकत्र आल्या ना, 4 बाया, चर्चा कशी असते, कोणाची पळून गेली, कोणाची नांदना, कोणाला कोड फुटला, कोणाची काडी मोड झाली, यावर आपली चर्चा असते. पण सुखावर, आनंदावर, चांगलं जगण्यावर, महापुरुषांवर आमची चर्चा नसते. आणि म्हणून अत्यंत योगायोगाने मिळालेला हा जन्म, तुकोबराय म्हणतात, अरे आनंदाने जगलं पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करील, सुखाने जगलं पाहिजे. आनंदे भरीन तिन्ही लोकी. किंवा तुकोबराय काय म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लवजगी. आम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. अजून संत काय सांगतात, चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन फुगड्या खेळल्या पाहिजे, आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. आम्हाला मोक्ष नको, आम्हाला पुनर्जन्म नको असे म्हणणारे संत आहेत. आणि म्हणून आम्ही त्या आनंदात आपलं उर्वरित आयुष्य घालवलं पाहिजे. आम्ही कुथण्याऐवजी, परिस्थितीला दोष देण्याऐवजी आहे ते स्वीकारलं पाहिजे. अहो आपले पूर्वज, महिलांना तर, जुन्या म्हाताऱ्यांना सगळ्यांना माहिती, 1 रुपया रोजाने कामाला जाणाऱ्या बाया इथं असतील, 5 रुपये रोजाने कामाला जाणाऱ्या बाया असतील. माझ्या लहानपणी 20 रुपये रोजाने बाया कामाला जायच्या. आता 20 रुपये रोजाने कामाला जाणारी बाई 10 रुपये लेकरांच्या कुठे शिक्षणावर लावायची आणि संसारावर. 20 रुपये रोजाने कामाला जाणारी बाई 10 रुपये संसारावर आणि लेकरांच्या शिक्षणावर लावायची आणि उरलेल्या 10 रुपयातून गावामध्ये बाबासाहेबांचे पुतळे आणि हॉल उभे करायचे. खेड्यापाड्यात सर्वात जास्त वेगाने तुम्हाला बाबासाहेबांचे पुतळे दिसतात, त्याला प्रचंड श्रम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या महिलांचे हात लागलेले आहेत. या सगळ्या खेड्यापाड्यातल्या महिलांनी गावगाव महापुरुषांचे पुतळे उभे केले. शहरात काय केलं, शहरातल्या शिकलेल्यांनी काय केलं, तर त्या शिकलेल्यांना ना बंद खोलीत नेऊन आता म्हणजे अक्षरशः मारायची वेळ आलेली, इतकं वाटोळं देशाचं केलंय. भारताचं सर्वात जास्त वाटोळं जर कोणी केलं असेल तर ते हायली एज्युकेटेड लोकांनी केले. त्यांना ना दुसऱ्यांच्या बद्दल आदर आहे, त्यांना ना दुसऱ्यांच्या प्रती सद्भावना आहे,
त्यांना ना दुसऱ्यांच्या प्रती प्रेम आहे, ते त्यांच्या मस्त मौला आयुष्य एकट्याचं जीवन जगत चाललेले आहे. आणि म्हणून या देशामध्ये महापुरुषांचा विचार पुन्हा पुन्हा सांगायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आम्हाला फार काही गडगंज श्रीमंती नसेल तरी चालेल, मनाच्या श्रीमंतीचे लोक पाहिजेत. मला आताच एक उदाहरण सांगतो. मी चेंबूरला कीर्तनाला गेलो, मुंबईचा चेंबूर भाग, परळी परिसरातले गावोच्या गाव त्या भागात गेले होते पूर्वीला, 90ला 80ला, आणि त्यांनी स्वतःच्या कॉलन्या उभ्या केलेल्या आहेत चेंबूरच्या भागामध्ये, गावोच्या गाव. आणि त्यांचे घर किती, तुमच्या सगळ्यांच्या घरचे संडास बाथरूम मोठाले असतील, आंघोळीची नहाणी मोठाली असतील, 2च लोक मावतील एकाच खोलीचे घर आहेत त्यांचे, 2-2, 3-3. मला एका ठिकाणी तर राहायची व्यवस्था केली, कंप्लीट 2 माणसं पाय लांबून झोपू शकत होती, एवढी छोटीशी खोली. एका खोलीच्या घरात मुंबईची माणसं राहतात. पण गेल्याच्या नंतर अक्षरशः माझ्याकडे चहा घ्यायला चला, माझ्याकडे आराम करायला चला, मुक्काम आमच्याकडे करा, अक्षरशः प्रचंड पाहुणचार चालू होता. तेव्हा माझ्या डोक्यात आलं, यांची घरं लहान आहेत पण मन मात्र प्रचंड मोठे, मोठ्या मनाची माणसे, घरांकडे बघू नका. आणि त्याच्या विरुद्ध आपल्याकडे असं आहे, प्रचंड श्रीमंती आली, गडगंज प्रॉपर्टी आली, कपाटाचा नुसता दरवाजा उघडला की बदाबद साड्या खाली पडतात, कपाटाचा नुसता दरवाजा उघडला की बदाबद साड्या खाली पडतात, दागिने अंगावर मावनात, कोणती बोरमाळीची एकदाणी, कोणती दुसरी एकदाणी, कोणती तिसरी एकदाणी, डबल टिबल दागिने आलेत. पण माणुसकी, जुन्या काळासारखी माणुसकी का, गोकुळे का आपल्या घरामध्ये? लेकीचे बी लेकर येऊ द्या, जावयाचे, कुठ्या शेजारचे, कुण्या पाजारचे, घरात लेकर खेळायले, धिंगाणा चालू आहे, आनंद चालू आहे, असं काही उरलंय का? असं काही उरलेलं नाही. उलट नव्या आलेल्या सुनबाईला सोफ्यावर नाचलेली लेकर चालत नाही. खेड्यापाड्याची अवस्था अशी आणि शहराची, एका बापाला वाटलं 2 लेकरांना आपल्याला शिकवता येत नाही, मोठ्याला शिकवू, लहाना शेती करेल. मोठ्याला शिकवला, मोठा शहरात सेटल झाला, मोठ्याने घरदार बांधलं, कंपाऊंड वॉल बांधला, लहाना इकडं माती खाऊ शेती करायला लागला. लहाण्याची बायको बी तशी शेतकरी मिळाली, शहरातल्याची बायको तशी त्याच्यासारखी गोरी गोमटी मिळाली, शिकलेल्या घरातली मिळाली. आता लहाण्या लहाण्या भावाला आणि त्या जाऊबाईला काय वाटतं, शहरातलं काही नाही मिळालं तरी चालेल, पण दवाखान्यात गेल्यावर डब्बा तरी येईल आपल्याला तिथल्या तिथं. आणि मग जेव्हा खेड्यातली जाऊबाई आणि त्याचा सख्खा भाऊ जेव्हा शहरात कुठल्या तरी दवाखान्यात ऍडमिट होतात आणि शहरातल्या जाऊबाईला डब्बा द्यायची वेळ येते, तेव्हा कुरकुर करते, डब्बा सुद्धा नीट देत नाही. कुणी आलं गावाकडचं तर ती छोट्याशा प्लेटमध्ये वाळलेले अगदी कोरडे पोहे खाऊ घालते आणि तेवढ्या पोह्यावरच गावाकडच्यांना पाठवते. अशी शहरातली जाऊबाई असते. पीक पाणी झालं, सुगी आलं की गावाकडे जाऊबाई येते, कशाला? मात्र न्यायला, खळ न्यायला. शहरातली जाऊबाई आली की खेड्यातली जाऊबाई तिला चुलीपाशी बसून रोज खायला प्यायला करते, तिचं सगळं करते. शहरातली जाऊबाई गावभर हिंडून येते, गावभर. आणि की बिचारी खेड्यातली आले म्हणून स्वयंपाकात बेजार असते. असं प्रत्येकाच्या घरात वर्ग व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे सख्खा भाऊ श्रीमंत आणि सख्खा भाऊ गरीब, सख्या भावाची बायको सरंजामदारीन आणि सख्या भावाची बायको गरीब सर्वहारा झाली. अशी गावभर अवस्था आहे. एका गावात लय मोठी शिकलेली प्राध्यापिकीन बाई, लय मोठमोठाले दागिने बिगिने घालून एका दिवशी महागाची साडी घातली आणि गावभर फिरायला लागली. तिला वाटलं कोणीतरी विचारावं कितीला घेतली, लय फुगीरपणा आला, शिक्षणाने नोकरीनं, काय करावं? गावातल्या बाया म्हणल्या हिला विचारूच नका, लय फुगीर आहे म्हणली. मग तिला कोणी विचारेच ना साडी कितीला घेतली. गावभर फिरली, पदर दाखवायली, मिऱ्या दाखवायली, इकडून तिकडून फिरवायली, हात फिरवायली, पदर घ्यायली, पण कोणी विचारत ना. अंधार पडला आणि गोळीच्या रस्त्याने घराकडे निघाली. संध्याकाळी तन 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 पाय आपटीत घराकडे निघाली. पाय आपटताना एक कुत्री बसली होती, कुत्रीच्या शेपटी पाय पडला आणि कुत्री म्हणली काय कोण? ही म्हणली आजच घेतली 10,000 रुपयाला. कोणीच विचारेना, कुत्रीला सांगायची वेळ आली. का आली? कारण आम्हाला इतरांशी काही घेणं देणं नाही ना. आणि म्हणून इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं, इतरांच्या भेटीला जावं, इतरांच्या मर्तुकीला जावं, इतरांच्या वाढदिवसाला जावं, इतरांच्या कुठल्या ना कुठल्या कार्यात सहभागी व्हावं, तर लोक आपल्याही कार्यात सहभागी होतात. लोक आपल्यालाही विचारतात तुमचं कसं आहे, काय चाललंय. आणि म्हणून आम्हाला एवढंच सांगायचंय की आम्ही उंच टोलेजंग कॉलन्या उभ्या केल्या, वाढे बांधले, परंतु आमची मन मात्र दूर गेली या सगळ्यातून. भांडवलशाही माणसात तुटलेपणा आणते, परात्मता आणते, एकल कोंडेपणा आणते. या एकल कोंडेपणातून बाहेर यायचं असेल तर तुम्हाला चांगलं महापुरुषांचं साहित्य वाचावं लागेल, त्यांच्या त्याग समर्पणाकडे आम्हाला जावं लागेल, त्यांनी काय काय केलं आम्हाला त्यावर बघावं लागेल. अहो तुकडोजी महाराजांनी एक फार सुंदर कविता गीत लिहिली. काय लिहिलंय त्यांनी? या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे नित्य बघावे झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. मऊ मखमली बिछाने, कंदील श्यामदाने,
आम्हाच जमीन माने या झोपडीत माझ्या. म्हणजे काय तर ते तुकडोजी महाराज सांगतात आमची अशी झोपडी आहे, तिला 1760 दरवाजे, कुणीकडून या कुणीकडे जा, आमची झोपडी सगळ्यांना खुले दरवाजे असणारी आहे. श्रीमंताच्या घरात 10 वेळा बेल मारावी लागते, तरी बी दुपारच्या वेळेला बेल मारली तर ती उघडीत बी नाही, तिच्या मनावर लय उघडा वाटलं तर उघडती नाही, उघडीत नाही. आणि सांच्या परी जाऊन विचारलं माय तुमची लय बेल वाजवली काय, किंवा डोळा लागला होता ऐकूच आलं नाही, ऐकू येऊन सुद्धा ती उघडत नाही दुपारच्या वेळेला. तुकडोजी महाराज म्हणतात श्रीमंताच्या घरी पहारे आणि तिजोऱ्या असतात, आमच्या घराला दोऱ्या आहेत, नुसत्या दोऱ्या, कधी बी या कधी बी जा. आणि म्हणून आम्हाला गरिबांची झोपडी प्यारी, श्रीमंतांचे मखमली महाल नको, किंवा श्रीमंताच्या घरातलं पायपूस न होण्याऐवजी आम्ही आमच्या झोपडीतले राजे बरे. आणि म्हणून आम्हाला आता या सगळ्या भागाचा, या सगळ्या तुमच्या पूर्ण परिसराचा जर तुम्हाला वेगळ्या अँगलने विकास करायचा असेल तर तुम्हाला महापुरुषांच्या प्रत्येकाच्या चरित्राकडे पुन्हा वळलं पाहिजे, त्या महापुरुषांची चरित्र अभ्यासली पाहिजे. ते तुम्हाला प्रचंड चिवटपणा शिकवतील, जीवन जगण्याची उर्मी देतील, तुम्हाला चांगल्या प्रकारे नैराश्यातून बाहेर काढतील, अपेक्षा भंग करायला तुम्हाला शिकवतील. आपल्याकडे काय झालंय, लहान मुलांचा आम्ही कधीच अपेक्षा भंग करत नाही. का? पोराने गाडी मागितली लगेच गाडी देतो, पोराने काही वही पुस्तक मागितलं लगेच त्याला मिळतं, कुठलीही गोष्ट पटकन आपण आपल्या लेकरांना अवेलेबल करून देतो, त्यामुळे त्याला अपेक्षा भंगाची सवय लागत नाही. आणि श्रीमंत घरात तर त्याला पटकन वस्तू मिळवून दिल्यामुळे लेकरू जेव्हा वयात येतं, जेव्हा मोठं होतं, तेव्हा त्याला अचानक एखादी गोष्ट नाही मिळाली की तो आत्महत्येच्या दिशेने जातो, तो जीवाचं काहीतरी बरं वाईट करायचं म्हणतो. का? कारण कधीच अपेक्षा भंग न झालेल्या लोकांना अचानक अपेक्षा भंग झाला की या गोष्टीचा सामना करावा लागतो. कधीच कुणाचा अपमान न झालेल्या व्यक्तीचा अचानक अपमान झाला की तो खचतो. आणि म्हणून आम्ही सगळं निबरघट्ट असलं पाहिजे, आम्ही 4 लोकांची बोलणी खाल्ली पाहिजे, आमच्या अपेक्षेचा भंग झाला पाहिजे, आम्ही कोडगं झालं पाहिजे. कोडगे लोक अगदी वाईट विचार कधीही करत नाहीत. म्हणून आम्ही सगळ्यांमध्ये गेलो पाहिजे, सगळ्यांमध्ये वावरलं पाहिजे, सगळ्यांमध्ये आम्हाला जायचंय. महाराष्ट्राची परिस्थिती प्रचंड भयानक आहे, त्यातल्या त्यात मराठवाड्याची तर विचारूच नका. मराठवाड्यामध्ये 8 दिवसाला 500 ते 600 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. परभणी जिल्ह्यामध्ये 8 दिवसाला 20 ते 30 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात परभणी जिल्ह्यामध्ये. म्हणजे काही आत्महत्या त्या सगळ्या पेपरला येतात तर काही ती येत पण नाही. आता आत्महत्याबद्दल लोकांचं असं झालंय की लोक त्याच्याकडे सिरियस पण बघत नाहीयेत, पण प्रचंड वाईट परिस्थिती आहे. विदर्भामध्ये मी एका ठिकाणी गेलो होतो, एका सरांनी मला प्रसंग सांगितला. काय म्हणाले ते? म्हणले सर मी वर्गात प्रत्येकाला वह्या आणण्यासाठी 15 दिवसाचा अवधी दिला, सगळ्यांनी वह्या आणल्या, एका पोराने वह्या आणल्या नाही. मी त्याला रोज उभा करायचो, म्हणायचो उद्या तुझ्या बापाला सांग वह्या घेऊन द्या, तो जा. दुसऱ्या दिवशी पुन्हा उभा राहायचा, वह्या आणलेल्या नसायच्या. एका दिवशी म्हणलं तू 15 दिवस झालं एकटा उभा राहतो पण तू काही वह्या आणत नाही, तुझ्या बापाला घेऊन ये म्हणला, आता तुझ्या बापाला सांगतो. सर काय म्हणाले? तुझ्या बापाला सांगतो आता वह्या घेऊन द्यायला, तू तर काय आणत नाही, बापाला सांगत नाही, बापाला शाळेत घेऊन ये. त्या दिवशी पोरगा भरलेल्या वर्गात म्हणाला सर मायच्यान की बापाला आणू शकत नाही. का आणू शकत नाही? माझ्या बापाला जर कळलं की पोराला शाळेसाठी वह्या लागतायत आणि माझा बाप जर वह्या घेऊन देऊ शकला नाही कारण त्याच्याकडे पैसे नाहीत, माझा बाप जर वह्या घेऊन देऊ शकला नाही तर आत्महत्या करेल, कारण माझ्या भाऊकीतल्या 8 लोकांनी आत्महत्या केल्या. माझ्या बापाने आत्महत्या करू नये म्हणून मी माझ्या बापाला वह्यासाठी पैसे मागू शकत नाही आणि शाळेतही आणू शकत नाही. अशी विदर्भाची, अशी मराठवाड्याची परिस्थिती आहे. ही का झाली आहे? कारण आम्ही महापुरुषांकडे सिरियसली बघितलेलं नाही. तुकाराम महाराजांच्या अभंग गातेत 800 ते 900 अभंग शेती कशी करावी याबद्दल आहे. तुकाराम महाराजांच्या अभंग गातेत किमान 100 अभंग मोटिवेशनल आहेत. कसे काय मोटिवेशनल आहेत? बघा, एक अभंग आहे, माझा एक मित्र आहे, अमेरिकेचा मित्र, माझ्याशी चॅटिंग करताना म्हणाला, त्याला विचारलं काय चालू आहे? मला मोटिवेशनल क्लास लावले. म्हणलं काय शिकवतात तुझ्या मोटिवेशनल क्लासमध्ये? तो मला आज शिकलो हॅपीनेस इज द की टू सक्सेसनेस. अरे म्हणलं एवढ्यासाठी पैसे घालवतो का? किती पैसे? म्हणला भारतीय चलनात 50,000 रुपये घातले म्हणला महिन्याची. अरे म्हणलं एवढे पैसे कशाला घालवतोस तू? चांगली पुस्तकं वाच. ते म्हणला तुम्हाला बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना काही बी कुठेही बघायची, धर्मग्रंथात बघायची, संत साहित्यात बघायची सवय लागली, आणि आता तू सांग बरं म्हणला हे तुमच्या संतांच्या आणि धर्मग्रंथांच्या साहित्यात कुठे? त्याला म्हटलं मी तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो, त्याला जरा इंग्रजीत करून दाखव. त्याला त्या दिवशी मोटिवेशनल क्लासला काय शिकवलं होतं? हॅपीनेस इज द की टू सक्सेसनेस. त्याला तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला आणि म्हणालो मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण याला इंग्रजीत कर. त्याने इंग्रजीत पटकन करून मला मेसेज केला, काय? हॅपीनेस इज द की टू सक्सेसनेस. अरे म्हणलं तुझं ते आमच्या अगोदरच आहे. आमचे संत सांगतात जीवनात
सर्व काही मिळवायचं असेल जीवनात, सर्व काही मिळवायचं असेल तर त्याची प्रारंभिक गोष्ट अशी आहे, आनंदी राहिलं पाहिजे. आनंदी राहिलात की तुम्हाला जीवनातल्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू मिळत जातात. पण आमचा आनंद टीव्हीने हरवला, आमचा आनंद मोबाईलमुळे हरवला, आमचा आनंद आनंदापासूनच दूर गेल्यामुळे हरवला. आणि म्हणून आम्ही जरा मोबाईल मधून टीव्ही मधून जरा बाहेर आलं पाहिजे. काय चाललंय हो, मी एका गावात कीर्तनाला चाललो होतो आणि रस्त्यामध्ये जनावर आडवी घेऊन एक पोरग उभं होतं अशी काठी घेऊन, जनावर गाडीच्या पुढं, अरुंद रस्ता पांदीचा. त्याला म्हणलं इकडे काढ ती जनावर, कुणाची आहेत म्हणलं. ते म्हणला वासरू माहितीये मला कोणाचं आहे, ते गाय नाही माहित कोणाची. म्हणलं वासरू कोणाचं आहे, तो म्हणला त्या गायीचं आहे. मलाच सांगायला शहाणपणा, वासरू गायीचं आहे म्हणला, गाय नाही माहित कोणाची आहे. बरं म्हणलं कोणाचं असो, काढ बाजूला. काढलं. कीर्तनामध्ये पोरग जनावर बांधून सगळ्यांच्या समोर कीर्तन ऐकायला येऊन बसला. ऐकलं कीर्तन, कीर्तन संपलं. म्हणला मायछान किंवा लय भारी बोलता, म्हणला चला म्हणला तुम्हाला चहा प्यायला नेतो. म्हणलं मी चहा पित नाही. म्हणलं दूध पाजतो चला. मग घरी घेऊन जाताना म्हशीचा गोठा दाखवला. म्हणला बघा आमच्याकडे एवढ्या म्हशी. म्हणलं एवढ्या म्हशी, सगळ्या म्हशी दूध देतात का. ते म्हणला मूर्ख आहेत का म्हणला, म्हशी कुठं दूध देतात का, काढावं लागतंय म्हणला, मनानं देत नसतात म्हणला. म्हणलं माझी काढी मलाच लावायलाच काय. म्हणलं लय आनंदी राहतोस रे. म्हणलं कितव्या वर्गात आहे, शाळेत जातोस का म्हटलं. त्याला मी प्रश्न केला तू कितवीत आहे म्हटलं, कितवीत. ते म्हणला 9वीत आहे, 9वीत. मी म्हणला बिलकुल वाटत नाही 9वीत. म्हणला मोजून बघा 9वीत आहे म्हणला, वीत. मला वीतीमध्ये सांगायला लागला. इतकं पोरगा हुशार, खुश, आनंदी राहणारा. अंगणात गेल्याबरोबर बापाचे चप्पल बूट पाहिले आणि म्हणला मायछान की बा तुम्हाला चहा बी पाजू शकत नाही, दूध बी पाजू शकत नाही. म्हणलं का. म्हणलं आमचं डंगर घरीच आहे म्हणला. बापाला काय म्हणला, डंगर, आमचं डंगर घरीच आहे. म्हणलं काय झालं. म्हणला बाप बाहेर गेल्याशिवाय आपण घरात जात नाही. का रे. ते म्हणला बाप मला सारखा घरात निगेटिव्ह बोलतो. काय बोलतो, तुला येतच नाही, तुला जमतच नाही, तू मूर्खच आहेस. कधी कधी माझा बाप म्हणते तू गेलेली कॅसेटच आहे. त्यामुळे माझ्याही डोक्यात बसलंय की खरंच मी गेलेली कॅसेटच आहे काय की. बऱ्याच जणांच्या घरातली मुलं अत्यंत टॅलेंटेड आहेत, हुशार आहेत, समन्वयवादी आहेत, अत्यंत ग्रेट आहेत. पण प्रॉब्लेम आहे मायबाप कधीच पॉझिटिव्ह बोलत नाही. आपल्या मुलांच्या बद्दल आपले मायबाप कधीही त्याचं भरभरून कौतुक करत नाहीत. आणि ब्राह्मणांच्या घरात शेंबड पोरगा असेल तर मायबाप पंत म्हणून बोलवते, पंत इकडे या, पंत बघा आपल्या घरी कोण आलंय भेटायला. स्वतःच्या मुलांना आवाजावं बोलणारे ब्राह्मण आहेत. आणि आपल्याकडं येडपटाला काय येतच नाही, हे गेलेली कॅसेटच आहे, हे काही करत नाही, नुसतं बसून असतंय, नुसतं मोबाईल मध्ये असतंय. सगळ्या मुलांच्या तोंडावर आम्ही अत्यंत नकारात्मक निगेटिव्ह बोलतो, त्यांचा अपमान करतो, त्यांना घालून पाडून बोलतो. त्याचा परिणाम आपल्या मुलाबाळांच्या डोक्यावर सातत्याने होत असतो. आणि आपल्या मुलाबाळांना वाटतं काय कुठे धडपड करायची, काय हाती लागणार आहे, मायबापाने तर शिक्काच मारला, याला येतच नाही म्हणून काय. आणि म्हणून आम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. ते मला सर माझा बाप बाहेर गेल्याशिवाय मी घरात जात नाही. म्हणलं का रे. मला माझा बाप निगेटिव्ह बोलतोय. अहो म्हणला काही एखादी वस्तू पाहिजे असेल तर माईला मागावं लागते. आणि मग माईला मागून मागून माय बापाला म्हणते द्या ना काऊन हो पोरगा, 8 दिवस झालं मागायले. मग बाप माईकडे देतो आणि मग माय लेकराला देते. बापाचं आणि लेकाचं थेट रिलेशन आपल्याकडे नसतं, मध्यस्थी माय करते माय. आणि म्हणून कधी कधी बापदारात तर लेख घरात, लेख घरात तर बापदारात, कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. जेवायला आपल्याकडे कसं जेवतेत माहितीये का. पोरगा बाहेरून येतंय, उकड बसतंय, गच 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 खातंय, मोबाईल हातात असते जाते. बहीण येते, रिमोट घेते हातात, टीव्ही बघते, सोफ्या बसून गच गच बहीण खाती जाते. बाप येते संध्याकाळी 4 शिव्या देते, शिव्या देत देतच बाप खाते जाते झोपायला. सगळ्यांचं उरलं सुरलं माय खाती. सकाळी पण कोडीला करपलं खाते, तिला तर कोणी विचारत नाही जेवलीस का, जेवणार आहेस का, काय तिचं तर काहीच नसतं. अहो एका अमेरिकेमध्ये एका बाईनं लग्नाला 40 वर्ष झाली, लेकरं मोठमोठाली लग्नाला आलेली, अशा बाईनं सगळे जेवायला बसल्यावर डायनिंग टेबलवर प्रत्येकाच्या परातीमध्ये गवत वाढलं, गवत बाहेरून आणून कडबा गवत वाढलं जेवायला. नवरा ते मोबाईल बघत बघत डायनिंग टेबलवर जेवायला येऊन बसला. पोरं आले जेवायला बसले, हात धुवून बघतात तर काय ताटामध्ये काय वाढलेलं, गवत वाढले, गवत. सगळे ओरडून म्हणाले, लेकही म्हणाले, नवराही म्हणाला आम्हाला काय जनावरच समजायलीस का काय, तू जेवायला आम्हाला कडबा ते गवत वाढले. त्यावेळेला ती अमेरिकन बाई म्हणाली, अरे जनावरांना तरी 40 वर्ष जेवायला घातलं असतं तर माझ्यापाशी गोंडा घोळले असते. जनावरांना तरी 40 वर्ष जेवायला घातले असते तर मी मया केली असती, मया 40 वर्ष जेवायला घातल्याबद्दल. तुम्हाला तर 40 वर्ष झाला फुकट जेवायला घालत, कधी म्हणले नाही माय भाजी चांगली झाली, कधी म्हणले नाही माय तू वर्षानुवर्ष तूच करते, एका दिवशीचा स्वयंपाक मी करते, कधी म्हणले नाही की तू आज आजारी येत आम्ही सगळे पुरुष मिळून घरातला स्वयंपाक करू. असं आपल्याकडं होत नाही. आणि म्हणून आमची घरं सगळी नावाला 4 भिंती 1 छप्पर आहे,
सगळं दुभंगलेलं आहे, सगळ्यांची तोंड चार भिंतीकडे, कुणाचा कुणाला मेळ नाही. पुरुषांमध्ये एक प्रश्न विचारू आपण, इथं किती असे पुरुष आहेत की ज्यांना स्वयंपाक येतो? हात वर करा बरं. असे किती पुरुष आहेत? तुम्हाला येणारच आहे, तुमच्या मायेनं शिकवलेलं असं. त्यांना विचारू द्या ना, नवऱ्यांना. नवऱ्यामध्ये किती जण नवरे असे आहेत ज्यांना स्वयंपाक येतो? बघा, एकाने जुन्या पिढीचे आहेत ना, त्यांना त्यांच्या बापांनी असं शिकवलेलं आहे, पुरुषाने स्वयंपाक करणं म्हणजे अत्यंत वाईट, मर्दानगी जाते वाया. पुरुषाने स्वयंपाक करणे म्हणजे मर्दानगी गेली. बायल्या म्हणतात आपल्याकडे, बायल्या म्हणतात की नाही, अत्यंत वाईट गोष्ट आहे. पुरुषांना देखील स्वयंपाक आला पाहिजे, पुरुषांना पण धुणं धुता आलं पाहिजे. आणि म्हणून बायांनो, घरी जाऊन घरच्या पुरुषांना म्हणा, वर्षातला एकदा तरी स्वयंपाक हातात घेतला पाहिजे, वर्षातला एकदा तरी स्वयंपाक केला पाहिजे. ही आमची भारतीय व्यवस्था पितृसत्ताक आहे, सरंजामी आहे, आणि या देशात स्त्रियांना हीन लेखणारी आहे, स्त्रियांना जनावराच्या पलीकडे वागवणारी आहे. स्वातंत्र्य पुरुषांना मिळालं, बायाला कोण म्हणते मिळालं? आजही आमच्या फुले शाहू आंबेडकरवादी जयंती कार्यक्रमात स्त्रियांचा रोल फक्त वंदना म्हणण्यापुरताच असतो. स्त्रियांचा रोल केवढा असतो? फक्त वंदना म्हणण्यापुरता. बाया आपल्याकडं सूत्रसंचालन करतात का? बाया आपल्याकडे सगळ्या स्टेजवरून बायाच बसलेल्या असतात का? असं मी कधी बघितलं नाही. अहो, मागे एकदा तर रमाई जयंतीला गेलो, रमाई जयंतीचे अध्यक्ष पुरुषच, रमाई जयंतीचं नियोजन सगळं पुरुषांनीच केलं. रमाई जयंतीला व्याख्यानाला बोलवणारा पुरुषच मायासारखा, मीच गेलो व्याख्यानाला, आणि त्या बाया येड्यावणी आणून बसवल्यात माग, त्या मागून बघल्या त्यांनी टाळ्या बिळ्या वाजवल्या आणि गेल्या उठून. या ताईंच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण या भागात यांच्या सारख्यांच्या पुढाकाराने 2-3 जयंत्या स्त्रियांनी केलेल्या आहेत. बघा, आमच्याकडे महिलांचा सप्ताह असतो, महिलाच विना घेतात, महिलाच कीर्तन करतात, महिलाच निवेदन करतात. तसं वर्षातले 4-5 कार्यक्रम तरी स्त्रियांनीच घ्यायचे. वरही स्त्रियाच, सूत्रसंचालन स्त्रियाच, बोलणारे स्त्रिया, पुरुषांना फक्त ऐकायला बोल. बघा बदल होतो का नाही? माझा येणाऱ्या काळात फक्त स्त्रियांवर विश्वास आहे. देशाची क्रांती फक्त स्त्रिया करतील. त्या मोडक्या तोडक्या बोलतील, त्या काय करायचं त्या करतील, पण देशाला सरळ करायचं काम फक्त स्त्रिया करू शकतात. आणि म्हणून तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. स्त्रियांनी पुढाकार घेतला ना तर काहीच होणार नाही. तुमचे कोणी व्यसनाधीन होणार नाही, कुणी आत्महत्या करणार नाही. स्त्रियांना लिडरशिप द्या. ओशो म्हणायचे, जेलमध्ये कैद्यांवर निरीक्षण करायला सगळ्या स्त्रिया जर नेमल्या तर पुन्हा पुन्हा तेच कैदी कधीच येणार नाहीत, कारण स्त्रिया ह्या फार चांगल्या पद्धतीने काम करत असतात. आणि म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीने जीवन जगता आलं पाहिजे. स्पर्धांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, निस्त्या कुत्र्या मांजरासारख्या स्पर्धा लावलेल्या आहेत, आणि आमच्या त्या स्पर्धेचा परिणाम कुटुंबावर एवढा आहे की मायबाप उठल्या बसत्या कुणाच्या तरी यशस्वी झालेल्या पोराचं उदाहरण देतात. फलाण्याचं पोरग बघ नोकरीला लागलंय, बिस्ताण्याचं पोरग बघ असं करायले तसं करायले. निव्वळ स्पर्धेमध्ये जनावरासारख्या आमच्या लेकरांना उतरवणं चालू आहे. बघा, एका झाडाखाली एक माणूस शर्ट बिर्ट उशाला घेऊन मस्त ढाराढूर झोपला होता, घोरू लागला झाडाखाली, आणि तिथून टाईट सूट बूट घातलेला माणूस चालला होता. जरा फार गरमी व्हायली वगैरे म्हणून त्याला वाटलं दाट झाड दिसायले पिंपळाचं चिंचेचं, गाडी थांबवली आणि त्या झाडाखाली थोडासा उभा राहिला 4 व्हीलरचा दरवाजा उघडून. त्याने बघितलं एक माणूस घुरायला ढाराढोर शर्ट उशाला घेतलंय, अंग मळकट कळकट आहे, पाय मळालेले. त्याला उठवलं, म्हणले उठ रे, काय झोपला म्हणले झाडाखाली, तुला काही चिंता काळजी बिळजी काही वाटते की नाही? ते मला काय करू, मला काळजी करून चिंता करून काय करू? अरे पैसे बिशे कमाव, नोकरी कर. ते मला मग त्यानं काय होणार आहे? ते मला नोकरी केल्यावर पैसा येईल. ते मला त्यानं काय होणार आहे? पैसा आल्यावर मला घरदार बांधशील, त्यानं काय होणार आहे? मग आराम करशील. मग मला आता काय करायलो? झाडाखाली आरामच करायलो ना म्हणला. त्यामुळे काय तुम्ही मला आरामाचं सांगता? मला मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. सुखाच्या संकल्पना पैशावर नसते. तो काही अधिकारी असे होते जुन्या काळामध्ये, नोटा बिटा बँकेत टाकता यायच्या नव्हत्या. एक अधिकारी होता, आला की बेड खाली नोटाचे बंडल लावायचा, मोठा बेड खाली नोटाचे बंडल. कधी कोणाला एक नोट काढून दिली नाही, कधी अंगणात आलेल्या लेकरांच्या हातात कधी 100-500 रुपये कधी घातले नाही. नोटाच्या बंडलावर झोपायच्या वरी गादी टाकली. एका दिवशी आला, संध्याकाळी झोपला आणि झोपीतच हार्ट अटॅक आला आणि गेला मरून. त्या बंडलाचा काय उपयोग नाही, त्या लोटायचं नाही. बरं, काही नोटा गादीत घातल्या होत्या, गादीत. घरच्यांना पण माहित नाही. घरचे म्हणले याचं आथरून पांघरून कशाला ठेवायचे, म्हणले जाळा. त्याला त्या गादी सगळं जाळला, त्या नोटा बी जळाल्या सगळ्या. काय उपयोग आहे? आणि म्हणून आमच्याकडं कमवलेली संपत्ती इतरांच्या उपयोगाला येत नसेल तर ती कचऱ्यासारखी आहे, त्याचा काहीही उपयोग नाही. आणि म्हणून चांगलं आयुष्य जगलं पाहिजे. कबीर म्हणतात, कबीरा हम जब पैदा हुए तो जग हसे और हम रोए. लेकरू रडत असते जन्माला आल्याबरोबर.
कबीर म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए हम हसे हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो जग रोए और हम हसे. मरताना आपल्या चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे, कुणाचं टेन्शन नाही, कुणाचं दुःख नाही. आता मरण आलं तर चांगलंच आहे असं वाटलं पाहिजे. मरताना आमच्या चेहऱ्यावर हसू आनंद पाहिजे आणि लोकांनी रडलं पाहिजे, अरे हा सोडून जाऊ नये. लोकांनी रडावं आणि आपल्या मरताना चेहऱ्यावर हसू असावं. आपल्याकडे उलट आहे. अहो काही ठिकाणी तर एखादा लय नवरे बायकोला मारणारा, दारू पिणारा, व्यसनाधीन नवरा मेला ना, त्याच्याबद्दल चांगलं सांगायला काहीच नसतंय. पण आता रडावं तर लागतंय, बायकोला रडावं लागतंय, माईला रडावं लागतंय, सांगायला तर काहीच चांगलं नाही. मग बाया कशा रडतात? बायको म्हणते, आता मला कोण मारील, मी कोणाचा मार खाऊ. माय म्हणायची, मेला आला की परदिसा पिशवीतले पैसे न्याचा वडू वडू, मला 2दा कोपऱ्यात ढकलून दिला, आता मला कोण ढकलून देईल. कारण त्याच्याबद्दल चांगलं सांगायला काहीच नाही ना. बायको आठव करू करू रडते, आठव करू करू, पण त्या आठव मध्ये काहीच चांगलं नसतं. कोणाचा मार खाऊ म्हणते ती जरा जराशाला, कारण यानं काही चांगलं केलंच नाही तर काय करावं. आणि म्हणून आम्ही जाताना काहीतरी चांगलं करावं, यासाठी आमच्या आयुष्याला शिस्त घालून घेतली पाहिजे, चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. आजच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल तुम्हाला एवढंच सांगेल, आजची शिक्षण व्यवस्था अत्यंत तकलादू आहे, साधी आहे, सरळ आहे, सोपी. अहो तिथे माझ्यासारख्याने खिशात टाकली असते. मला तर कितीतरी जण म्हणायचे, तुम्ही एमपीएससी यूपीएससी का नाही करत, तुमचं वाचन बिचन एवढं. अरे मला कोण करणार आहे? त्या एमपीएससी यूपीएससी करणाऱ्यांना, त्या कुलगुरूंना आणि त्या हायली एज्युकेटेड लोकांना आम्ही शिकवतो म्हणलं माणुसकी काय असते, बंधुभाव काय असते. त्या IAS IPS लोकांना माणुसकी शिकवायला आम्ही आहोत म्हणलं. ते पोस्ट कशाला काढायच्यात म्हणलं, काय मला ती पोस्ट काढायची. आपली शिक्षण व्यवस्था कशी आहे थोडक्यात सांगतो. ती आहे बोलक्या पोपटांसारखी. म्हणजे कशी? जे व्यवहारात आहे त्या अभ्यासक्रमात नाही, आणि जे अभ्यासक्रमात आहे ते व्यवहारात बिलकुलच नाही. प्रचंड शिकलेल्या पोरांना 2 रुपयाची कोथरी मानायला बाजारात पाठवा, आणता येते का त्याला? बघा, त्याला भाव करता येत नाही, त्याला माळवं घेताना नीट बोलता येत नाही. व्यवहाराचा आणि शिक्षण व्यवस्थेचा काहीही संबंध नाही. ती बोलक्या पोपटांसारखी. बोलक्या पोपटाचं उदाहरण देऊ का? एका माणसाने पोपट पाळला होता, पोपट, आणि त्याच्या पोपटाला शिकवलं होतं, या बसा राम राम. पोपटाला माहितीये तुम्हाला जेवढं शिकवलं तेवढंच बोलतंय. ते पोपट पाहुणे आला की काय म्हणायचा? या बसा राम राम. सगळ्या पाहुण्यांना लय आनंद वाटायचा. आता ज्या माणसाने पोपट पाळलाय त्याच्या घरची म्हातारी मेली आणि सुतकात राम राम घालणं हे पोपटाला कुठं कळतं? अंत्यविधीला पाहुणे आले, पोपट पिंजऱ्यातून म्हणायला, या बसा राम राम. ते मालक पिंजऱ्याकडे जायचा आणि म्हणायचा, तसं म्हणू नये, आपल्याकडे म्हातारी मेली, सुतक पडले, सुतकात राम राम घालू नये. पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहुणे आले अंगण तोडवायला, पुन्हा पोपट म्हणायचा, या बसा राम राम. मालक म्हणायचा, तसं म्हणू नये, आपल्याकडे म्हातारी मेली. असं 8 दिवस सुतक फिटेपर्यंत 15 दिवस चाललं. पोपट म्हणायचा, या बसा राम राम. मालक म्हणायचा, तसं म्हणू नये, आपल्याकडे म्हातारी मेली. एका वर्षाने ज्यांनी पोपट पाळला त्यांच्याकडे माझ्यासारखा माणूस गेला. आता मला माहिती होतं त्यांच्या पिंजऱ्यातला पोपट स्वतःहून राम राम घालतो. मीच त्या पोपटाकडे गेलो आणि पोपटाला म्हणालो, राम राम. पोपट म्हणाला, तसं म्हणू नये, आमच्याकडे म्हातारी मेली. एका वर्षाच्या नंतर त्याला काय विचारलं, जेवढं शिकवलं तसा अभ्यासक्रम आहे इथला सगळ्याचा सगळा अभ्यासक्रम बोलक्या पोपटांसारखा आहे. व्यवहारात काडीचाही त्याचा उपयोग नाही. आणि काय शिकवलंय बरं अभ्यासक्रमात? लहानपणी तुमच्याला 1ली पासूनच्या 10वी पर्यंतच्या प्रत्येक वर्गाच्या धड्यातली तुम्हाला एक चूक सांगणार. बघा आपल्याकडे तेवढा वेळ नाही. आता अंगणवाडीचे धडे घ्या. अंगणवाडीला एक कविता होती. कोणती? अंगणवाडीला कविता होती, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. याचा सगळा नकारात्मक भाव भरलेला आहे. लेकरांच्या डोक्यात काय भरवायचं? लय पाऊस पडावा, लय, आणि शाळेच्या समोर तळ साचावं आणि काय मिळावं? सुट्टी मिळावी. साला कवितेतून सुद्धा सुट्ट्या मिळवायचे धंदे इथल्या कवितेतून शिकवलेले आहेत. अशी कविता नाही मी रोज शाळेत जाईल, अशी कविता नाही मी लय शिकेल, अशी कविता नाही सगळ्यांचं भलं करेल. बरं त्या कवितेत पुन्हा काय लिहिलंय? दुपारी आई झोपेल काय आणि लाडू हळूच खाताना आवाज होईल का. चोऱ्या करायचे धंदे बालगीतातून शिकवलेत. आई झोपली पाहिजे, चोरून लाडू खाल्ला पाहिजे. सगळ्या कविता अशाच. एक कविता काय? एक तुतारी द्या मजा आणून, फुंकीने जीवी स्वप्रमाणे, भेदून टाकील सारी गगने, अशी तुतारी द्या मजा आणून. म्हणजे आम्ही तुतारी आणायची आणि त्या कवीला द्यायची आणि मग तो कवी स्वप्रमाणे हवी तशी वाजवणार. आमचं तोंड काय फुटलंय का? बरं मग तुला आणायची तर तू आण ना. ते कवितेत सुद्धा तुतारी आणायचा त्रास घेत नाही. ते काय म्हणते? आणून द्या, एक तुतारी द्या मज आणून, तुम्ही आणून द्या. मग आम्ही आमची आणून आम्ही आमची वाजवू की रे, तुला कशाला देऊ?
असल्या निव्वळ भंगार कविता अभ्यासक्रमाला होत्या. त्या मर्ढेकरांच्या कविता होत्या, अत्यंत जातीयवादी मर्ढेकर. आणि म्हणून या देशातला अभ्यासक्रमच अत्यंत तुसडा, एकांगी, हेकेखोर, परात्म, तुटलेपणा बनवणारा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमावर आम्ही ऑब्जेक्शन घेतला पाहिजे. आम्हाला अभ्यासक्रम कोणाचा पाहिजे? ज्योतिराव फुलेंचा अभ्यासक्रम पाहिजे. आणि विद्यार्थिनी पाहिजे मुक्ता साळवे सारखी. ज्योतिराव फुलेंची स्वतःची शाळा, अभ्यासक्रम स्वतःचा. म्हणून मुक्ता साळवे म्हणते, आम्हा मांगा महारांचा धर्म कोणता? आम्हाला धर्म पुस्तक बघता येत नाही, धर्म पुस्तकाला हात लावता येत नाही. यार आम्हाला काही धर्म आहे की नाही? धर्म नसलेली माणसे नावाचा निबंध मुक्ता साळवेनं लिहिला. निबंध जगात गाजला, निबंधाला पारितोषिक मिळालं. इंग्रज अधिकाऱ्यांनी मुक्ता साळवेला स्टेजवर बोलवलं. तेव्हा मुक्ता साळवे म्हणते, हे बघा इंग्रजांनो, मला चॉकलेट, कपडे बिपडे देणार असाल तर नको, मला देणार असाल तर आमच्या शाळेला लायब्ररी द्या, पुस्तकं द्या, आम्हाला पुस्तकं वाचायची. इतकी ग्रेट मुक्ता साळवे होती. एका दिवशी मुक्ता साळवेची आई सावित्रीमाईकडे गेल्या आणि काय म्हणाल्या, बाई आमच्या मुक्ताचं कसं व्हायचं? सावित्रीमाई म्हणाल्या, काय झालं? मुक्ता साळवेची आई म्हणाली, सारखी पुस्तकात मुंडकं खुपसून बसते, नुसते पुस्तकं वाचते, आमच्या मुक्ताचं कसं व्हायचं? सावित्रीमाई म्हणाल्या, पुस्तक वाचलं वाईट होत नसतं, उलट चांगलं होतं, वाचू द्या तिला, काही नाही, चांगलंच होणार तिचं. बघा मुक्ता साळवेंची आई सावित्रीमाईंना जाऊन म्हणते मुक्ताचं कसं व्हायचं, कारण ती सारखी पुस्तकं वाचते. आजची पण एका मुक्ताची आई शाळेत गेली. आजची एका मुक्ताची आई शाळेत गेली आणि शाळेतल्या मॅडमला म्हणते, बाई आमच्या पोरीचं कसं व्हायचं? शाळेतल्या बाई म्हणाल्या, काय झालं? अहो आमची घोडबी तासन तास मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसते, आमची घोडबी सारखी टीव्ही बघते, कसं व्हायचं? बघा आताची मुक्ताची आई आणि तेव्हाच्या मुक्ताची आई, आताची मुक्ता आणि तेव्हाची मुक्ता. आणि म्हणून आम्हाला अभ्यासक्रम ज्योतिराव फुलेंसारखा पाहिजे आणि विद्यार्थिनी मुक्ता साळवे सारखी पाहिजे, तर्क करणारी पाहिजे. अहो आता 12वी का MA BA झालेल्या पोरी तुम्हाला किती दाखवतो, पण अभ्यासाच्या मायचा पत्ता नाही. त्या पत्रिकेत नाव टाकायला तिचं तेवढंच असतं. तिच्या शिक्षणाचा उपयोग काय? वधूचं नाव आणि कंसामध्ये BA MA इंजिनियर अमुक तमुक, बाकी काही नाही. आणि म्हणून आम्ही तर्क करणाऱ्या पिढ्या निर्माण केलेला नाही. आमच्याकडे तर्क करणारे पाहिजेत, आम्हाला बोलणारे पाहिजेत, चांगला विचार करणारे पाहिजे. यासाठी आम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला सांगावं तेवढं कमीच आहे, आम्ही आचरणात काय आणतो महत्वाचा आहे. प्रेरणादायी एक किस्सा म्हणून तुम्हाला सावित्रीमाईंचा आणि रमाईचा किस्सा सांगणार आहे. बघा माणसाने दुसऱ्यांच्यासाठी किती झटावं, बरं किती झटावं. तर सावित्रीमाईंना चांगलं माहिती होतं, कारण सावित्रीमाईंचा मुलगा डॉक्टर होता यशवंत. सावित्रीबाईंना चांगलं माहिती होतं, प्लेग झालेल्या मुलाला आपण हात लावला तर आपल्यालाही प्लेग होऊ शकतो. पण एका अस्पृश्य वस्तीतल्या बाबाजी गायकवाड नावाच्या पोराला प्लेग झाला आणि सावित्रीमाई धावत अस्पृश्य वस्तीत गेल्या आणि अस्पृश्य वस्तीतल्या प्लेग झालेल्या पोराला सावित्रीमाईंनी खांद्यावर उचलून घेतलं. स्वतःलाही प्लेग होऊ शकतो हे माहिती असताना सुद्धा म्हणजे दुसऱ्यांची सेवा किती करावी, दुसऱ्यांच्यासाठी काम किती करावं, तर सावित्रीमाईकडून शिकलं पाहिजे. मग बाबाजी गायकवाड नावाच्या पोराला खांद्यावर घेतलं, ससाण्याच्या माळावर स्वतःच्या मुलाचा यशवंताचा दवाखाना होता, तिकडे धावत पळत निघाल्या. रस्त्याने लेकराचा प्लेग सावित्रीमाईंना देखील झाला आणि स्वतःच्या मुलाच्या दवाखान्यात सावित्रीमाई आणि ते लेकरू मेलं. सावित्रीमाई आपल्याला सोडून गेल्या. दुसऱ्यांच्या लेकरांची सेवा करता करता सावित्रीमाई सोडून गेल्या. म्हणूनच सावित्रीमाईंचं नाव आजही अजरामर आहे. सावित्रीमाईंच्या काळातली तुमची पणजी, पणजीची पणजी, तिच्या पणजीची पणजी नाव आहे का माहित कोणाला? आहे का? काय कोणी कोणाचं नाव लक्षात ठेवत नाही. आपल्याला पंजाच्या पलीकडचं कोणालाही नाव वगैरे काही माहिती नसतं. एकदा सावित्रीमाई फुलेंना तिचे आई वडील, सावित्रीमाईंचे आई वडील आल्यावर म्हणाले, साऊ तुमच्या लग्नाला खूप दिवस झालेत, असं करा तुम्हाला मूलबाळ होत नाही, जावाई बापूंना म्हणावं दुसरं लग्न करा, तुम्हाला मूलबाळ होईल. सावित्रीबाई म्हणाले, तुम्हीच समजून सांगा. ज्योतिराव फुलेंचे सासू सासरे बैठकीच्या खोलीत आले. ज्योतिराव फुलेंना म्हणाले, जावाई बापू तुम्हाला काही मूलबाळ होत नाही, असं करा साऊला दुसरी सवत आणा, साऊला दुसरी सवत. ज्योतिराव फुले म्हणाले, समजा मूलबाळ होत नसेल तर दरवेळेला काय स्त्रीच जबाबदार असते का? समजा मी साऊला सवत आणली आणि त्या सवतीला मूलबाळ नाही झालं तर मग असं कराल का, साऊला दुसरा सवत्या आणाल का, दुसरा सवत्या? ज्योतिराव फुलेंचे सासू सासरे म्हणले, जावयाच्या डोक्याला डोकत लागत नाही, गेले निघून. बऱ्याच दिवसानंतर सावित्रीबाई म्हणाले, अहो असं काय करता, आपल्याला वारसदार पाहिजे, मूलबाळ पाहिजे, तुम्ही दुसरं लग्न करा. ज्योतिराव फुले म्हणाले, कशासाठी दुसरं लग्न? सावित्रीबाई म्हणाले, आपण मेले आपल्या समाधीवर व्हायला 4 फुलं वाहणारा वारसदार नको का, आपलं काम पुढे चालवणारा वारसदार नको का? ज्योतिराव फुले म्हणाले, साऊ ऐक, पोटची पोरं कामं करत नसतात,
पोटची पोरं म्हातारपणा ढाळजत राहायला पाठवतेत मायबापाला, पत्राची खोली करून देते, शेतात पाठवतेत, नाही तर कुरबुर कुरबुर करून मरायची वाट बघतेत. पोटची पोरं वारसा चालवत नसतेत. पण साऊ मी तुला सांगतो, आपण मेल्यावर आपला कुणीतरी असा एक वारसदार नक्की येईल, आपलं साहित्य वाचेल आणि आपलं उरलेलं काम पुढे चालवेल. ज्योतिराव फुले गेल्याच्या नंतर ज्याचा 1 वर्षांनी जन्म झाला, ज्यांनी कधीही फुलेंना बघितलं नाही, ज्यांनी जागतिक दर्जाचं शिक्षण घेतलं, शिकून आल्यावर फुलेंच्या गंजपेठीतली फुलेंची सगळी पुस्तकं मिळवली, वाचली आणि फुलेंचं उरलेलं दिनांक वेळ वार सहित तंतोतंत कार्य पुढे चालवलं, तो फुलेंचा खरा वारसदार म्हणजे परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला असे वारसदार हवेत. त्यामुळे काय डबुलेच्या डबुले कमू कमू ठेवायले, तो तुमचे पोरं नीट वारसा चालवणार आहेत त्याची गॅरंटी आहे का तुम्हाला? कशाला या बँकेत खातं वेगळं, त्या बँकेत खातं वेगळं, जीवाला करपू करपू आपली माणसं वारसदारांसाठी जमा करून ठेवते आणि ते चांगलं नाही निघाल्यावर काय करायचं त्याचं त्या पैशाचं? आणि म्हणून जरा व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, दुसऱ्यांच्यासाठी थोडं तरी जगलं पाहिजे, गो बॅक टू सोसायटी बघितलं पाहिजे आणि इतरांच्यासाठी चांगलं काम केलं पाहिजे. आणि म्हणून त्याग आणि समर्पणाचे सांगावेत तेवढे किस्से कमीच आहे. आम्ही आचरणात किती आणतो महत्वाचं आहे. आणि फार काही प्रगती झाली असंही डोक्यातून काढून टाका, फार काही प्रगती नाही. हो, काय प्रगती झाली? अजून आम्हाला पिझ्झा माहित नाही, हॉटडॉग माहित नाही, पप माहित नाही, पेस्ट्री माहित नाही. अहो, आम्ही काय लय विकसित लोक आहोत का? आम्हाला एकच गोष्ट माहिती, एकच. कोणती? टपाऱ्याच्या टपाऱ्या बुंदीचा लाडू. तुमच्याकडे बुंदीचा गोळा करतात की नाही? बुंदीच्या लाडूच्या पुढे लय कल्चर गेलंय का आमचं? तिथपर्यंतच आहे. कुठलाही सण आला की आमच्याकडं टपाऱ्याच्या टपाऱ्या बुंदीचा लाडू. अशी आजी मोठा लाडू बांधते, गोळा बांधते, असा कडकच्या कडक बांधते, परातीत टाकला की परात टन 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 वाजते, ते लाडू नाचत आहे त्या परातीत, असा मोठा असतंय. आणि असा मोठा असते, फेकून हाणला ना नक्की डोकं फुटणार, पण लाडू काय फुटणार नाही. असे बुंदीचे लाडू आपल्याकडे करते आणि ते पुन्हा वरच्या शेल्फात ठेवते. लेकरू दुपारी शाळेतून येते, टुकू टुकू त्या शेल्फातल्या डब्याकडे बघते, पुन्हा शाळेत जाते, त्याला कोणी गोळा सुद्धा काढून देत नाही. मग महिन्यानी 15 दिवसांनी तो डबा उघडा, कोणता हिरवा पडलाय, कोणता पांढरा झालाय, कोणत्याला बुरा आलाय, वाळून जाते ते गोळे. त्या गोळ्यासाठी आमच्याकडे मरमर. आमची फार काही लय मोठी प्रगती झाली असं पण नाही. आमच्याकडं अजून बोंड करतात, बोंड, भजे नाही. भज्यात आणि बोंडात फरक काय? बोंड म्हणजे घट उंडा तेलात टाकायचा, घट उंडा, आणि तसाच पटकन काढायचा. वरून तेवढा आकार येतो भाज्याचा आणि आतमध्ये उंडा तसाच असतो. त्याला काय म्हणतात? बोंड म्हणतात, बोंड. आणि मोठ्या हॉटेलात पातळ उंडा करतय, त्याच्यात खायचा सोडा टाकतय आणि त्याचे भजे काढतय. हॉटेलात तळतात ते भजे आणि घरी तळतात ते बोंड. आम्ही बोंड खाऊनच मोठे झालो, अजून आपल्याला कुठे भजे माहिती. आणि म्हणून आमचा असा फार विकास झाला असं नाही, पण एवढ्याच विकासावर आम्ही समाधानी असू तर आम्हाला विचार करायची वेळ आली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला प्रचंड पुढे जायचंय, जगाच्या कानाकोपऱ्यात जायचंय, जग बघायचंय. आम्हाला महापुरुषांचा वारसा जगभर घेऊन जायचा आहे. आम्हाला जातीयांताची, समतेची, बंधुभावाची, एकोप्याची चळवळ चालवायची. आणि म्हणून त्यासाठी आम्ही चांगलं काम केलं पाहिजे, लोकांना चांगलं समजून सांगितलं पाहिजे. घरामध्ये एकोपा सलोखा असला पाहिजे. एकोपा सलोखा कसा असला पाहिजे? एका पोराला झेंड्याला जायचं होतं आणि झेंड्याला जाण्यासाठी त्यांनी पॅन्ट आणली, जीन्सची पॅन्ट. जीन्सची पॅन्ट आणल्यावर घरी आल्यावर घालून बघितली, दुकानात बघण्याऐवजी 4 बोट मोठी व्हायली. दुसऱ्या दिवशी झेंडा आहे, पॅन्ट बदलायला वेळ नाही. पोराने सुई द्वारा कात्री घेतली, हॉलमध्ये आला. हॉलमध्ये आल्यावर स्वयंपाकघरातल्या आईला आवाज दिला, आई मी जीन्सची पॅन्ट आणली, 4 बोट जरा कापून शिवून देशील का? माय म्हणली मी स्वयंपाक करते, माझ्याकडे वेळ नाही. असं कर बाळा, टेबलावर सुई द्वारा कात्री ठेव, स्वयंपाक वगैरे झाला की तुझी पॅन्ट 4 बोट कापते, सुईने शिवते आणि देते व्यवस्थित करून. पोरगा खेळायला निघून गेला, टेबलावर पॅन्ट सुई द्वारा कात्री ठेवली. पोराची बहीण रिमोट घेऊन टीव्ही बघत होती, वडील पेपर वाचत होते. बहिणीला वाटलं टीव्ही बघता बघता काम करू शकते, टेबलावरची पॅन्ट घेतली, 4 बोट कापली, सुईनं शिवली, टेबलावर ठेवली. बहिणीनं टीव्ही रिमोटनं बंद केली आणि बाहेर खेळायला निघून गेली. बाप पेपर वाचत होता, पेपर वाचून झाला, पेपरची घडी केली, टेबलावर ठेवली आणि बाप म्हणाला, घोडमी एवढी मोठी झाली, पोरगी काही कामच करत नाही, पोराची माय स्वयंपाक करत आहे, चला आपणच करावं. पोराच्या बापाने टेबलावरची पॅन्ट घेतली, 4 बोट कापली, सुईनं शिवली, टेबलावर ठेवली आणि पोराचा बापही बाहेर निघून गेला. संध्याकाळ झाली, आईनं जेवणा बेवणा केली, हॉल मधले लाईट बंद करायला आली तर बघते तर काय, टेबलावर सकाळपासून पॅन्ट, सुई, दोरा, कात्री तशीच आहे. पोराच्या माईने पण लाईट बंद करायच्या अगोदर पॅन्ट 4 बोट कापली, सुईनं शिवली आणि टेबलावर ठेवली आणि पोराची माय झोपायला निघून गेली. पोराला सांगितलं होतं सकाळी सकाळी तुझं उठायचं, हिटरचं बटन टाकायचं, आंघोळ करायची, झेंड्याला जायचं, आम्ही उशिरा उठणार. पोरगा उठलं,
हिटरचं बटन टाकलं, हॉलमध्ये बघतो तर काय, काल जशी टेबलावर सुई दोरा पॅन्ट ठेवली होती तशाला तशीच आहे. पोरानं देखील पाणी गरम होईपर्यंत टेबलावरची पॅन्ट घेतली, 4 बोटं कापली, सुईनं शिवली आणि टेबलावर ठेवली आणि आंघोळीला गेला. आंघोळीहून आल्याच्या नंतर फुल पॅन्ट घालायला गेला, त्याचा बरमोडा झाला होता. बरमोडा कस काय झाला हा? कारण कोणाचा कोणाला मेळ नाही ना, कोणी कोणाला बोलत नाही, काय नाही, आपल्या आपल्या मनानं सगळे कारभार करतात. आणि मग घरात संवाद असला पाहिजे. ज्या घरात संवाद असतो त्या घरात खेळतं वातावरण असतं. ज्या घरात सतत कुणी ना कुणी येतं, शेजारी येतात, पाहुणे येतात, नातलग येतात, त्या घरात संवाद असतो. संवाद म्हणून आमची घरं संवादी असली पाहिजे, बोललं पाहिजे, इतरांशी सुखदुःख वाटून घेतलं पाहिजे आणि घरात संवाद सुरू केला पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीचं समस्येचं मूळ संवादात आहे. आणि म्हणून संवादी राहिलं तर तुमच्या या भागाचा विकास झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही. आपण नक्की पुढे जाऊ. आणि म्हणून आमच्या महिलांनी देखील आता चांगलं वागलं पाहिजे. आपल्या ग्रामीण भागाची परिस्थिती फार वाईट आहे, शहरात तरी जरा चांगलं आहे. ग्रामीण भागात आजही नव्या आलेल्या मुलांच्या सुनांच्या हातात कारभार द्यायला तयार नाही. म्हातारे कोतारे अजूनही कारभार करतात, सुनबाईच्या हातात कारभार देत नाही. एका गावामध्ये मी एका घरी वाड्यावर गेलो, मोठा चहा प्यायला नेलं. आजीला म्हटलं, आजी वाड्यात कोणी दिसणं, कोण कोण असतं? आजी म्हणाल्या, 4 मुलं आणि 4 सुना शहरातच सेटल झाल्या. 5वा पोरगा आहे म्हणली, त्याचं लग्न राहिलंय, ते घरीच असते, आम्ही दोघंच मायले. मग म्हणलं 5व्याचं लग्न का नाही केलं? ते म्हणले, ह्याला काही नोकरी नाही, हे काही शिकलेलं नाही, ह्याची बायको घेऊन इथंच राहणार आहे म्हणली. आणि मग याची बायको नीट नाही निघाली तर मलाच कोपऱ्यात बसवील म्हणली वाड्यातल्या, त्यामुळे ह्याचं लग्नच करणार नाही. मला आजी असं असतं का, करा लग्न. एक आयडिया देतो म्हणलं. आयडिया म्हणली, काय आयडिया? मला असं करा, लग्न करा आणि सगळ्या कपाटायला आरमालेला मोठाले कुलप लावा म्हणलं, आणि चाव्या कमरला ठेवा, सून कशी काय कोपऱ्यात बसवेल म्हणली. महाराज लय मस्त सल्ला दिला म्हणलं, हल्लीच्या महाराजाचा हात धंदा आहे म्हणलं, चालू घ्या म्हणलं आमचा एक सल्ला. मग आज म्हातारीने लग्न केलं, घरात सून आली, मोठ्या आरमालेला कुलप लावले सगळ्या. रोज सुनबाईला नदीवर धुणं धुवायला पाठवायची आणि घरी मात्र काहीतरी चांगलं चुंगलं करून खायचे. एका दिवशी त्या नदीवर सुनबाईला 4 बायाने सांगितलं, अगं तुझी सासू की नाही तुला रोज नदीवर धुणं धुवायला पाठवती आणि घरी काहीतरी चांगलं करून खाती, असं कर एका दिवशी तिला रंगे हात पकड की म्हणली. सून म्हणली, मी शिकलेली, थांबा म्हणली, जरा वाट बघते, रंगे हात पकडते. एका दिवशी सासूबाईनं भलं मोठं धुणं दिलं. धुणं दिल्याच्या नंतर सासूबाई कुठे गेल्या? ते सगळं काहीतरी करायला गेल्या. सुनबाई नदीवर धुणं धुवायला गेल्या. सासूबाईनं विचार केला, काय करून खावं, काय करून खावं. लय वेळ गेला करून खाण्यात. तिकडं सुनबाईनं एवढं मोठं धुणं बघून सुनबाईच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? आज नक्की काहीतरी मोठा आयटम सासूबाई करून खाणार. त्याऐवजी रंगे हात पकडते. सुनबाईला धुणं धुतलंच नाही, नदीमध्ये त्या पाण्यात गठुडं बुडवलं, तसंच गठुडं डोक्यावर घेतलं, निघाले. सासूबाईनं विचार केला, काय करून खावं, लय वेळ झाली. सुनबाई आली, रंगे हात पकडायची, काय करावं? सासूबाईनं सोपा आयटम केला. निवायला सोपा, शिजायला सोपा, गिळायला सोपा. काय म्हणते तुमच्याकडं? शेवया, बोटुळे, डेटुळे, मॅगी बिगी असं काहीतरी म्हणत असते. बोटुळे शेवयाचा भात केला, परातीत वतला. सासूबाई खायला लागल्या, जिभेला पोळाला. काय करावं, एवढा भात संपायचा नाही. सासूबाईने विचार केला, सुनबाई आली तर काय करावं? सासूबाईनं परात घेतली ना, अंधाऱ्या खोलीत, मधल्या खोलीत ताट घेऊन गेल्या आणि भात खात बसल्या, मस्त निवांत. सुनबाई आल्या, सुनबाईनं बघितलं, पातेल्यात पाणी टाकून ठेवले. सासूबाई काही घरामध्ये नाहीत, पण काहीतरी आयटम खाऊन गेली कुठेतरी फिरायला. सुनबाईला वाटलं आपण पण काहीतरी करावं, पण करायला वेळ कुठे? सासूबाई पटकन आल्या तर काय करावं? सुनबाई स्वयंपाकघरात गेल्या, वतलातलं गरम गरम ग्लासभर दूध वतलं आणि सुनबाई दूध प्यायला गेल्या तर जिभेला पोळालं. सुनबाईला वाटलं एवढं ग्लासभर दूध काही लवकर संपायचं नाही, असं करू अंधाऱ्या खोलीत जाऊन दूध पित बसू. सुनबाई अंधाऱ्या खोलीत निघाल्या. अंधारातल्या माणसाला उजेडातलं माणूस येताना दिसतं, पण उजेडातल्या माणसाला अंधारातलं काही दिसत नाही. सुनबाई वेगाने अंधाऱ्या खोलीत निघाल्या आणि सासूबाई मागे 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 सरकायला लागल्या. सासूबाई मागे भिताडापर्यंत सरकल्या, मागे भिताड लागलं. सुनबाईचा चौकटीला पाय अडकला, रब दिशा अंधाऱ्या खोलीत पडल्या. सुनबाईच्या हातातला दुधाचा ग्लास सासूबाईच्या परातीत सांडला. दोघीचे भांडणं, आत्याबाई तुम्ही कोणीकडं, सासूबाई तुम्ही कोणीकडं. सासूबाई म्हणाल्या, सांग मी मोठी आहे, पहिला मान माझा असतो, तू इकडे कोणीकडं. सुनबाई म्हणाल्या, आत्याबाई तुम्ही कोरडाच भात खाऊ आल्या म्हणून दूध घेऊन आलते. म्हणल्या बघा की बरोबर सांडला म्हणजे पराती. हल्लीच्या शिकलेल्या सुनाईचं सपादत, सासवाईचं सपादत नाही बरं का. त्यामुळे सुनाईकडे देऊन टाका कारभार, करू दे त्यांना काय काळ पांढरं करायचं ते. सासवांनी सुनांकडे कारभार दिला पाहिजे. मस्त आपण प्रबोधनाचे कार्यक्रम करा, एखादं रमाई मित्र मंडळ चालवा, एखाद्या सावित्रीबाईंच्या नावाने उपक्रम चालवा, या ठिकाणी जरा प्रबोधनात सामाजिक कार्य
ते सुनायला म्हणा काय काळं पांढरं करायचे, राख रांगोळी करायची, कर म्हणा. आणि म्हणून आम्ही जरा अशा प्रकारे चांगला विचार केला पाहिजे, चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. एका गावात एक म्हातारी होती, खोडाळकी, लय तिला भांडणाचा नाद, कशावरूनही भांडण काढायची ना, अख्ख्या गावाला भांडून बुरबुड आणायची. त्या म्हातारीच्या नातवाचं लग्न होतं. नातू म्हणाला सगळ्यांना लग्नाला घ्या, पण या डंगरीला घ्यायचं नाही. घरचे म्हणले काय नाही घ्यायचे, ते म्हणले लोकांच्या गावी भांडण काढलं तर काय करावं. मग म्हातारीला समजून सांगितलं, आजी लग्नाला गेल्या कोणाला काही बोलू नका, व्यवस्थित राहा. म्हातारीला लग्नाला नेलं, लग्न मंडपाच्या जवळ स्टेजच्या जवळ खुर्ची टाकून दिली, खाली बसता येईना. लग्न लागलं, नवरदेवाने सगळ्यांना फोटो काढायला बोलवायला सुरुवात केली, लोकांच्या पंक्ती बसल्या जेवायला. नवरदेवाने चुलत्या बोलावल्या, आत्या बोलावल्या, माम्या बोलावल्या, फोटो काढायला सुरुवात झाली. नवरीनं चुलत्या बोलावल्या, आत्या बोलावल्या, माम्या बोलावल्या, फोटो काढायला सुरुवात झाली. म्हातारीला कोणी बोलवच नव्हतं. म्हातारीला वाटलं माझ्यावर कुणाचं लक्ष आहे की नाही, विसरलेत का काय मला कोणी फोटो काढायला बोलवणं. मग लक्ष वेधून घेण्यासाठी म्हातारीने काय करावं, लग्न मंडपातून एक कुत्री गेली. कुत्री म्हातारीनं कुत्रीहूनच शिवाय द्यायला सुरुवात केली, अशा शिवाय द्यायली, अशा शिवाय द्यायली, विचारूच नका. मग सगळे मंडपातले लोक म्हातारीकडे बघायला लागले, कुणाची म्हातारी येऊन नुसते शिवाय द्यायला लागली. नवरदेवाला राग आला. नवरदेव स्टेजवरून म्हणला ही डंगरी काय चचना म्हणला. चचना म्हणजे मरणा खपना, तो बीड जिल्ह्यातला शब्द आहे चचना. नवरदेव म्हणला ही डंगरी काय चचना. म्हातारीनं ऐकलं, बापू काय म्हणलास. नवरदेवाला वाटलं चचना शब्दाचा खरा अर्थ सांगावं, तर आपलं काही खरं नाही, आपल्याला भांडायचं. नवरदेव म्हणला, अगं आजी चचना म्हणजे जेवणास, आणि तू जेवली नाहीस का, जेवून घे बरं. आता म्हातारीला चचना शब्दाचा अर्थ माहित नसेल का. म्हातारीला चचना शब्दाचा अर्थ चांगला होता, मरण खपाना माहित होता तिला अर्थ. मग म्हातारीला हुशार. म्हातारी म्हणली असं होय, चचना म्हणजे जेवण का, बरं. मग ती म्हणली मपलं काय बापा, अगोदर नवरदेव नवरी चचल, मग नवरदेव नवरीचे मायबाप चचतील, मग सगळं वरहाड चचल, मग सगळं गणगोत चचल, आणि मपलं काय मी चचली तर चचल, नाही तर तशीच पचल म्हणली. लोकाला गिळून घ्यायला बसली. असा कार्यक्रम आहे. आणि म्हणून गावागावात जावा जावात भावा भावात भांडण लावायचं काम मीडिया करतो, टीव्ही टेलिव्हिजन करतो, राज्यकर्ते करतात. लक्षात घ्या, राजकारण्यांनी पुरुषांमध्ये भांडणं लावले आणि टीव्हीनी बायांमध्ये भांडणं लावले. सगळं टीव्ही टेलिव्हिजन बोगस धंदा आहे, बोगस. अगोदर बंद करा. काय चाललंय, जे आमचं नाही ते आम्हाला का दाखवता. टीव्ही वरून चाललंय फेअर अँड लवली 7 दिनों में निखार पाहिजे. खरंच 7 दिवसात कोणी गोरं होतं का. त्याला म्हणलं एक महिला आमची खेड्यात येते, तो 7 दिवस नाही 7 वर्ष फेअर अँड लवली लाव, दिवस रात्र लाव, बघू गोरी होती का. कोणी गोरं होत नसतं. आणि गोरं व्हायचे तरी कशाला. भारतीय सौंदर्याचा रंग काळा आहे, काळा. लक्षात घ्या, विठ्ठल काळा, कृष्ण काळा, द्रविड सगळे काळे, आपण सगळे काळे, सगळे लोकदैवता काळे, खंडोबा काळा, भैरोबा काळा, सगळे काळे. गोरं व्हायचे कशाला. पण टीव्ही टेलिव्हिजन वरून इतका ते ऍड चालू आहेत, एवढ्या ऍडव्हर्टाईज चालू आहे. पूर्वीला तुमच्या कोणाच्या नहाणीत गेलो तर चिपलंग असायची मोठीच्या मोठी, आणि आता नहाणीत गेलो की 5-50 शॅम्पू असते. माईचा शॅम्पू वेगळा, लेकीचा शॅम्पू वेगळा, हिची साबण वेगळी, तिची साबण वेगळी. त्या सगळ्या बाथरूमी भरल्यात त्या शॅम्पूनं नेहमी. का. टीव्ही बघू बघू, ऍड बघू बघू, ऍड बघू बघू. काय सांगताय तुम्हाला गोऱ्या होण्याच्या क्रीम आहे, तरी गोरं व्हायचं कशाला. आणि सुंदरता काय गोऱ्या रंगात असते का. ऐश्वर्या राय म्हणे जगातली विश्व सुंदरी. अहो तिच्या गालाचा मेकअप करा वेगळीच बाई, ओठांचा मेकअप करा वेगळीच बाई, कपाळाचा मेकअप करा वेगळीच बाई. असा मेकअप केला तर कोणी बी छान दिसल. एसी गाडीत राहत फिरते, एसी घरात राहते, कोणी बी गोरं दिसत. ऐश्वर्या रायला बिना मेकअपची बघा बरं, नाही उलटी झाली तुम्हाला तर नाव सांगणार, पण मेकअप करू करू सुंदर म्हणते. आणि म्हणून सुंदरता काय त्या मेकअप मध्ये आणि दिसण्यात नसते. सुंदर कुणाला म्हणावं. जी माय माऊली खेड्यात दिवस रात्र काम करते, जिच्या हातामध्ये विळा कोयत खुरपे, जिच्या कपाळावर टपोर कुंकवे, जिच्या कपाळावरचा घाम मातीमध्ये पडतो, जिच्या टाचा ओललेल्या आहेत, आणि जी दिवस रात्र श्रम करते, ती माझी माय माऊली जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. सुंदरता राबण्यात असते, कष्ट करण्यात असते. दुसऱ्याच्या भाडीवर फुकट जगणारे सुंदर असू शकत नाहीत. त्यामुळे आपण सगळे देश घडवणारे लोक आहोत, देशाला उंचीवर नेणारे आपण लोक आहोत. आणि म्हणून आमच्याच वाट्याला असं का आलेलं आहे 18 विश्व दारिद्र्य. आणि म्हणून आम्ही एकसंघ नाहीत, आम्ही आमचे हक्क अधिकार मागत नाहीत, आम्ही आमच्या ह्या देशातल्या साधन संपत्तीवर हक्क सांगत नाही. देशाची सगळीच्या सगळी साधन संपत्ती फक्त या देशातल्या 7 जातीच्या बनिया लोकांच्या ताब्यात आहे. माहेश्वरी, ओसवाल, हे सगळे अदानी, अंबानी, अशा 7 जाती आहेत, फक्त 7 जातींच्या ताब्यात देशाची 98% प्रॉपर्टी गेलेली आहे. आणि आम्ही सगळे भुके कंगाल आहोत. आणि म्हणून या देशामध्ये आजही जाती व्यवस्था आहे.
अस्पृश्यता आहे, गैरबराबरी आहे, विषमता आहे, ती जर मिटवायची असेल तर आम्ही आता एकोप्याने जीवन जगलं पाहिजे, एकमेकांची सुखदुःख वाटून घेतली पाहिजे, व्यसनाधीनतेतून बाहेर आलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने लोकांना पॉझिटिव्ह एनर्जी देणारं बोललं पाहिजे, लोकांना महापुरुषांचे प्रेरणादायी प्रसंग सांगितले पाहिजे, लोकांच्या जीवनात काहीतरी बदल घडून आणण्यासाठी आपण 4 पावलं पुढे टाकली पाहिजे. आपण लोकांना ना उमेद, ठीक आहे तुम्हाला चांगलं नाही करता आलं, ना उमेद तरी नाही करू नये. कुणाला म्हणू नये तुझं काय खरंय, कुणाच्या तोंडावर बोल नाही त्याचं काय खरंय. लोकांना किमान आपण चांगलं बोलावं, पॉझिटिव्ह बोलावं. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे, आम्ही आचरणात काय आणतो हे महत्वाचं. काय झालंय, या देशात साधू संतांनी इतकं सांगून ठेवलंय, एवढं सांगून ठेवलंय, आम्ही काहीही आचरणात आणत नाही. आपलं कसं आहे, तू दगड मी दगड उठ साजनी डोळे उघड. एक तुकोबरायांचा अभंग आहे, तुका म्हणे बुद्धी, तुका म्हणे ऐशी, बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. आम्ही दगडासारखे झालेले होतो, आम्हाला कितीही समजून सांगा आम्ही बदलत नाही. आणि म्हणून आपण बदललं पाहिजे. म्हणून समारोपाकडे जाताना एक निर्लज्जाचा प्रसंग सांगतो आणि आपण थांबूया. मी निर्लज्जाचा प्रसंग दरवेळी यासाठी सांगत असतो की इथून जाताना काहीतरी घ्यावं, इथून जाताना काहीतरी जीवनात बदल करावा, आपल्या आयुष्यात थोडासा तरी काहीतरी परिवर्तन व्हावं, आपल्या आयुष्यात थोडासा काहीतरी चांगला विधायक बदल व्हावा. आपण एखादं पुस्तक वाचायला घ्यावं, आपण चांगल्या लोकांशी संवाद करायचा संकल्प करावा, आपण इतरांच्या मदतीला धावून जाण्याचा संकल्प करावा, काहीतरी चांगला संकल्प करावा. म्हणून मी एक निर्लज्जाचा प्रसंग सांगत असतो. का? कारण निर्लज्जाला कसं असतं, काही मारा पुरा कुटा किती सांगा ते काही बदलत नाही. निर्लज्जाने ठरवून टाकलेलं असतं बदलायचंच नाही. आपण निर्लज्ज नाही तसं मी समजतो. एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला आणि तिजोरीवर हातोडा मारणार, तोच त्याला बाजूला एक पाटी दिसली, मध्यरात्री तिजोरी फोडायला गेला. पाटीवर लिहिलेलं होतं, कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये, तिजोरी मोडली तुटली फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिले, ते दाबा म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. चोराला म्हटलं कशाला मध्यरात्री ठाकाठोकी करायची, बरं आहे की लाल रंगाचं बटन दाबलं तर तिजोरी उघडायली. चोराने लाल रंगाचं बटन दाबलं, ट्वाय ट्वाय वाजलं, पोलीसची गाडी आली पकडून घेऊन गेली. आता गप्प बसाव की नाही. पोलीसवाल्यांना म्हणतंय आपली लय दिवसाची इच्छा होती मला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचं. लोक म्हणले याला पकडलं ते गेलं कोणीकडे पुढच्या तोंडाला बसायला मरमर करायला. म्हणले बस बाबा बसलं. एक पोलीसवाला म्हणला तुला लय दिवसांनी शोधत होतो, आज रंगे हात पकडला, बोल तुझं याबद्दल काय मत आहे. हा म्हणला आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडाला. म्हणला अहो काही माणुसकी गिनुसकी असते की नाही. अहो माणुसकीनं तिजोरी न फोडता बटन दाबलं तुम्ही उचलून न्यायले असं कुठं असतंय का. म्हणला काय माणुसकीच राहिलं नाही. म्हणला हाच निर्लज्ज बाजारात गेला. एक बाई जांब पेरू विकत होती, यानं गर्दीतून हात घातला आणि जांब खात खात निघाला. त्याला वाटलं बाईनं बघितलंच नाही काय. बाईनं गर्दा बाजूला केला, मागून कॉलरला धरला, बाजारात उताना पाडला, असा मारला मारला, मारून मारून तिची चप्पल तुटली. ह्यानं हू का चू नाही केलं, गप बसलो. मग बाईनं तुटलेली चप्पल फेकून दिली आणि जांब पेरू विकायच्या जागेवर जाऊन बसली. याच्या भोवती लोक जमलेले होते. त्यातला एक जण म्हणला मूर्खेस कर, अरे 2 रुपयाचं पेरूसाठी एवढा मार खाल्लास, 2 रुपये दिले असते तर मार खायची वेळ आली असते का. हे वर तोंड करू म्हणते. मग काय झालं म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की. म्हणला म्हणजे मार खाल्ल्याचं गेलं कोणीकडं, चप्पल तुटल्याचा आनंद. हाच निर्लज्ज एका जाडजूड बाईच्या घरी गेला आणि अंधारामध्ये तिजोरीचं बटन समजून रेडूचं बटन दाबलं. रेडू लागला, बाई उठली. जाडजूड बाईनं अंधारात बरोबर चोर पकडला आणि चोराच्या छातीवर बसली आणि नौकराला म्हणाली जा रे बाबा पोलीसवाल्यांना पटकन घेऊन ये. नौकर अंगणात गेला आणि काहीतरी शोधायला लागला, जायचं ना. ती जाडजूड बाई म्हणली जा की पटकन पोलीसवाल्यांना घेऊन ये, किती वेळ बसवायच्या छातीवर. नौकर म्हणाला बाई साहेब अंधारात की नाही माझी चप्पलच सापडा. चोर खालून म्हणते बाबा माझी घालून जाय पण पटकन जाय, हिचं वजन काही सहनच होईना म्हणला. अरे हिच्यापेक्षा ते पोलीसवाले बरे म्हणला, ते छाती तरी बसत नाहीत म्हणला. आणि तू पोलीसवाल्यांना आणेपर्यंत माझा दम वर जाते का काय की म्हणला, इतकी जाड आहे तुझी मालकी. म्हणला जा पटकन माझी चप्पल घालून. हाच निर्लज्ज जेलमध्ये गेला. जेलमध्ये इकडून 4 पोलीसवाले, इकडून 4 पोलीसवाले, छाती पुढं काढून चालला. जेलर म्हणले याला काय लाज लज्जा शरम आहे का. म्हणले कसं छाती पुढं काढून याले. जेलर म्हणले या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो पण मेहुण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली. म्हणला जाताना जेलर म्हणले इथून गेल्यावर चांगलं वागावं, चांगलं बोलावं, सांग बरं इथून गेल्यावर कसं वागशील. हा म्हणला बाजारात जाईल. जेलर म्हणले बाजारात कशाला जाशील. हा म्हणला बॅटरी विकत घेईल. जेलर म्हणले बॅटरी कशाला विकत घेशील. हा म्हणला त्या जाडजूड बाईच्या घरात अंधारात काही सापडलंच नाही. म्हणला आता बॅटरी विकत घेऊन सिस्टमॅटिक चोरी करणार. म्हणला म्हणजे निर्लज्जाला मारा पुटा कुटा त्याला जेलात घाला तरी बदलते का ते. म्हणून आम्ही बदललं पाहिजे. आमच्यात प्राथमिक तरी बदल झाले पाहिजे.
जास्तीत जास्त पुस्तकं वाचली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांच्यासाठी आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. भरपूर शिक्षण घ्या. या भागामध्ये मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे एक नैराश्य आले अशी एक परिस्थिती आहे. त्या नैराश्यातून बाहेर या, व्यसनाधीनतेतून बाहेर या. अख्ख्या पंजाबचा वाटोळ केलेला आहे. पंजाबचं वाटोळ कशामुळे केलं? व्यसनांच्यामुळे केलं. पंजाबमध्ये ड्रग्ज, गांजा, अफू याच्याबद्दल प्रचंड मोकळीक दिली गेली, वाटायला लागलं. गल्ली बोळात ते सगळं मिळायला लागलं. आता पंजाबच्या नंतर 2 नंबरला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात सुद्धा ट्रकच्या ट्रक गांजा उतरवणं चालू आहे. महाराष्ट्रात शस्त्र वाटणं चालू आहे. शस्त्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढवणं चालू आहे. कशासाठी? राज्यकर्त्यांना फुकट पोरं मिळतात. राज्यकर्त्यांना वोटिंगला आणि प्रचाराला फुकट पोरं मिळतात. म्हणून राज्यकर्त्यांनीच जाणीवपूर्वक व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढवलेलं आहे. म्हणून याच्यातून आम्हाला बाहेर यायचे. आपल्या आजूबाजूला असं कोणी असेल तर त्यांना सांगायचंय कशाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पडतो आहोत. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीचे, आचरणात आपण काय आणतो ते महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या भागामध्ये आणखीन काही वेगळ्या अँगलने सामाजिक काम करता येतं का ते बघितलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. बघा, सर्वाधिक शिकलेले बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांना भेटायला जातात. काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांच्या कीर्तनात बसतात आणि गाडगे महाराजांचा कीर्तन संपल्यावर म्हणतात की मी एकमेव असा माणूस बघितला कीर्तनातून शिक्षणाचं महत्व सांगणार. आणि गाडगे महाराज कीर्तनातून म्हणायचे, एक वेळचं जेवणाचं ताट मोडा पण आपल्या मुलाबाळांना शिकवा. शिक्षणाचं महत्व त्या काळात गाडगे महाराज सांगायचे. शिक्षणात म्हणायचे डॉक्टर आंबेडकरांच्या सारखं तुम्ही शिकलं पाहिजे. शेवटच्या काळात गाडगे महाराजांनी सगळ्या धर्मशाळा, पंढरपूरची स्वतः बांधलेली धर्मशाळा बाबासाहेब आंबेडकरांना दान दिली. बघा, एका सर्वाधिक शिकलेल्या माणसाचं काहीच न शिकलेल्या माणसाशी नातं होतं, ऋणानुबंध होते. आणि आपले तर आपण शिकलो की खेड्यातल्या लोकांना बघत बी नाही, विचारत नाही. न शिकलेल्यांच्या बद्दल तुच्छता भाव असतो. सर्वाधिक शिकलेले बाबासाहेब आंबेडकर काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांच्या बद्दल आत्मीयता बाळगायचे, प्रेम बाळगायचे. आणि म्हणून काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांचं अमरावतीच्या विद्यापीठाला नाव आहे, लक्षात घ्या. काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांचं अमरावतीच्या विद्यापीठाला नाव आहे. आणि सर्वाधिक शिकलेले लोक काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांवर पीएचडी करतात. पीएचडी बघा किती उलट आहे. लय शिकलेले लोक काहीच न शिकलेल्या गाडगे महाराजांवर पीएचडी करतात. म्हणून आमच्या समोर गाडगे महाराजांच्या पासून बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंतचा आमच्या समोर दृष्टिकोन असला पाहिजे. आमच्या समोर तशी प्रेरणा असली पाहिजे. आणि म्हणून उंच प्रेरणा असेल तर आम्ही उंचीवर जातो. आमच्या प्रेरणाच मेलेल्या असतील, लहान असतील तर आम्ही लहानच राहू. म्हणून आम्ही आता जग कवेत घेण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. जगाला कवेत घेण्यासाठी आम्ही पुढे गेलं पाहिजे. आपल्या सगळ्या मुलाबाळांना आपण सगळेजण समजून सांगू, या अँगलने त्यांना जवळ धरू, या अँगलने त्यांना विचारधारा समजून सांगू अशी अपेक्षा करतो. आता झालंय असं, सगळ्या कार्यक्रमांना जुने जाणतेच लोक असतात, तरुण पोरं उरलीत नाही. कारण मायबापा म्हणतात काय असते चळवळ बिळवळ, कशाला जातो तिकडे. मायबापांची इच्छा आहे मुलाबाळांनी स्वार्थी व्हावं, स्वकेंद्री व्हावं, एककेंद्री व्हावं, कुठेतरी नोकऱ्या कराव्यात, पुणे मुंबईला जावं, चळवळीशी काही घेणं देणं नाही. पण तुमच्या मुलाबाळांना हा विचार जर तुम्ही नाही दिलात तर येणाऱ्या काळात बघा काय होईल. आणि म्हणून पूर्वीला गावामध्ये वेस्कर होता. वेस्कर काय? शेणाच्या पाट्या वाहतैरण, शेणाच्या कामाला जातैरण, जी जी करतैरण. तसा जो एक वेस्कर होता तसा नोकऱ्यांच्या क्षेत्रातही वेस्करकीच आहे. फक्त मनुस्मृतीची वेस जरा मोठी झाली. मनुस्मृतीची वेस ग्लोबल झाली आहे आणि ग्लोबल मनुस्मृतीच्या वेशीमध्ये सायबर कुली नावाचे वेस्कर तुम्हाला दिसतील. सायबर कुली म्हणजे काय? पॅकेज असतं 15 लाखाचं, 20 लाखाचं, 1 कोटीचं, 2 कोटीचं. शेवटी दलाली मात्र भांडवली राष्ट्रांची, अमेरिकेची, युरोपची, चीनची, जपानची करावी लागते. आणि त्या क्षेत्रात हे सायबर कुली असतात, तिथे वेस्करच असतात. आणि कुठे गेले तरी वेस्करकीच आहे. म्हणून महापुरुषांच्या विचारांवर स्वाभिमानाने जीवन जगाल अशी अपेक्षा करतो. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. बोलताना काही चुकलं असेल तर तुकोबारायांच्या भाषेमध्ये पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. धन्यवाद. जय भीम, जय भारत. इथे खुर्ची घ्या ना.